खरं सांगायचं तर हे त्यांचा राईट आहे, अधिकार आहे लोकांचा, हो. की चांगली सेवा मिळावी. बरोबर. मग ते म्हणे, खरं सांगू का, मला इथनं जायचं नाहीये. काय हो. सांगताय? तर आम्ही एक ग्रुप तयार करतो त्यांचा व्हॉट्सअपचा. अच्छा, बर. त्याच्यावरती अच्छा. त्यांचे डेली अपडेट देतो, मेडिकल ओके. अपडेट आणि काही ऍक्टिव्हिटी झाली त्याचा बर अपडेट बर. देतो. आणि त्यांच्या मुलांना स्वतः ऍड करता? त्याच्या मुलांना add हा. करतो. तर आमचा स्टाफ जेवण नाही करत आहोत. ओ. म्हणजे त्यांना ती अटॅचमेंट आई गं. निर्माण होते आणि ते खूप वाईट वाटतं त्यांना. हम्म. म्हणजे आज तुम्हाला सांगते मॅडम, मधुरभामध्ये 133 आजी आजोबा आहेत 133. आणि 4 सेंटर मिळून, हा. आणि त्यांचा सांभाळ करणारा 90 लोकांचा स्टाफ. आई गो. खूप मोठं परिवार. तुमच्याकडे पैसे खूप असले तरी तुम्हाला मदतीचा जो हात देतो मधुरभाऊ, तो सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फार आहे. महत्वाचं आहे. म्हणजे हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी. हेल्दी बॉडी खरंय. आणि पर्पज फॉर लाईफ, अगदी अगदी. हे जरी मिळालं ना वृद्धांना, ते छान आरामात राहतील. हो. सो आय ऑलवेज थिंक की मधुरभाव इज अ मेडिकल असिस्टेड लिव्हिंग, हम्म. वेअर वी फोकस ऑन मेडिकल अँड असिस्टेड. हम्म. ॲट द सेम टाइम आपण त्यांचं लाईव्हलीहूड मधले ज्या गोष्टी छोट्या छोट्या असतात, हो, त्याच्यात हो, आनंद हो. मिळतो, त्या सगळ्या गोष्टी ज्येष्ठांसाठी करतो. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, वृद्धाश्रम म्हणलं किंवा ओल्ड एज होम म्हणलं की कुठेतरी सहानुभूती, कुठेतरी करुणा, कुठेतरी बिचारे असल्याचा भाव, असं एक काहीतरी लोकांच्या मनात येतं. कारण आपण आजूबाजूला परिस्थिती बघतो ती बहुतांशी तशीच असते. पण असा जर आपण विचार केला की हे जे सिनियर सिटिझन्स असतात त्यांना ज्या आयुष्यभर ते ज्या वातावरणात राहिलेले असतात, कारण काही काही जे उच्च मध्यमवर्गीय किंवा त्याच्याही वरच्या स्तरातले असतात त्यांना घरी सर्व फॅसिलिटीज असतात, अगदी AC पासून ते कारपासून म्हणा किंवा घरातलं जे काय असेल, फ्रीज असेल, TV असेल, सगळं. अशा वातावरणामध्ये ते राहिलेले असतात आणि आयुष्याच्या पुढच्या काळामध्ये जर त्यांना कधी असं ओल्ड एज होममध्ये राहायची समजा पाळी आली आणि जर अशा फॅसिलिटीज त्यांना मिळाल्या तर विचार करा किती आनंद होईल त्यांना. आणि आज जे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत त्या असंच मधुर भाव ही त्यांची संस्था आहे आणि लक्झरी सिनियर सिटिझन होम हे त्यांचं हा कन्सेप्ट आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचे 4 आत्ता असे प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये चालू आहेत. तर त्यांच्याकडनं ही सगळी आपण माहिती जाणून घेणार आहोत. भेटूया आजच्या गेस्टना, अंजलीताई देशपांडे. नमस्ते. अंजलीताई, तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत. नमस्कार. आणि ह्या पॉडकास्टला जे आपले गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेसकडनं एक ते गिफ्ट देतात, ते आता मी तुम्हाला देणार आहे. सो आत्ता जी मी तुमची ओळख करून दिली, तर मला एक सांगा की तुमची मधुर भाव ही संस्था ही तुम्ही म्हणजे सुरू करण्यामागची तुमची प्रेरणा मुख्य काय होती आणि म्हणजे हा तुमच्या मनात विचारच कधी आणि कसा आला? अगदी चांगला प्रश्न विचारला. मधुरभाव संस्था सुरू करण्यामागचा हेतू म्हणजे ही साधारणपणे पुण्यातली 2000 सालाची गोष्ट आहे. 25 वर्ष 25 वर्ष झाली त्याला. माझे वडील आजारी होते, हा. बेडबाउंड होते आणि 2 वर्ष बेडवर राहूनच त्यांची सगळी सेवा शुश्रूषा करायला लागायची. आणि माझी आई ती सेवा शुश्रूषा करून तशी ती पण एज्ड होत होती, त्यामुळे ती दमून गेली. तेव्हा ती म्हणली की आपण ह्यांच्यासाठी कुठलं तरी बघूया का आश्रम किंवा कुठली तरी फॅसिलिटी बघूया का. तर तेव्हा मला असं वाटलं, अरे बापरे, आपल्या वडिलांना कुठल्या तरी संस्थेत ठेवायचं. तर त्या काळामध्ये मी पुण्यातल्या खूप संस्थांना व्हिजिट केल्या. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल समजून की आजारी लोकांना कोणी ठेवून घेत नव्हतं. बरं. म्हणजे चालते फिरते वृद्ध येऊन राहू शकतात, पैसे देऊन राहू शकतात, बिना पैशानी पण राहू शकतात. मी ते सगळे वृद्धाश्रमांना व्हिजिट केली. तेव्हा मला खूप दुःख झालं की आजारी लोकांना का नाही ठेवून घेते. त्यामुळे त्यांना शिशूचं समजतं का केलेलं काही. म्हटलं नाही, पूर्णपणे बेडबाउंड आहे. मग ते म्हणे अशा वृद्धांना आम्ही नाही ठेवून घेत. बापरे. मग अनुराधा सोमनी म्हणून निवाराच्या ज्या हो, मॅडम माहिती होत्या त्या छान आहे. त्या म्हणल्या की तू ये अगं, काळजी करू नको, आपला रुग्ण विभाग सुरू झालाय, आपण तिथे ठेवूया. तर ते बँगलोरहून आले होते 15 दिवस खरं. बरं. पण ते मला फार अति दुःख झालं. कारण खरं सांगायचं तर निवारा संस्था ही निराधार लोकांची आहे. हो हो. आणि आम्ही मुलं बाळ असताना असताना. वडिलांना तिथे राहावं लागलं.
त्याचं दुःख फार मोठं होतं. जवळजवळ 2-1 वर्ष मी त्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकली नाही. आई गो, इतकं दुःख झालं होतं. बापरे. माझ्या भावानी मला सांगितलं, तू अमेरिकेमध्ये ये, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, तुला ह्याच्यात काही करायचं आहे तर तू बघ, आपल्या इथल्या व्हिजिट्स कर संस्था, ते बघ कशा अच्छा. पद्धतीने चालतात. बरं. आणि जेरेंटॉलॉजी हा शब्द मी पहिल्यांदा तिथे ऐकला कुठला 2005 साली. शब्द? जेरेंटॉलॉजी. जेरेंटॉलॉजी. बरं. अरे म्हणलं, जेरेंटॉलॉजी असं पण काही असतं का? जेरेंटॉलॉजी इज अभ्यास ऑफ सिनियर्स, हा. म्हणजे फिजिकल, फिजिओलॉजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, सायकोलॉजिकल वेलबिंग बघायचं शास्त्र, वृद्ध कल्याण शास्त्र म्हणजे. बरं. आणि तिथले होम्स मी बघून आले. तिथले होम्स म्हणजे अगदी 5 स्टार, म्हणजे आपलं मॅरियट किंवा असे हॉटेलच म्हणा, शपथ. बरं. टिप टॉप. पण शेवटी लोनलीनेस जो होता तो तिथे तो पण होताच. होतोच. म्हणजे हो. तर मी ते बघून आले, टाटा इन्स्टिट्यूट मधून अभ्यास केला. आणि मग मधुरभावची म्हणजे म्हणतो ना, पाया रचला मुहूर्तमेढ. गेला, मुहूर्तमेढ झाली. अरे वा, आणि हे नाव पण खूप छान. किती सुंदर नाव आहे. हा, तर नाव म्हणजे माझ्या आई वडिलांच्या नावाने ठेवलेलं आहे. बरं. माझ्या वडिलांचं नाव मधुकर भावे, हा. माझ्या आईचं नाव माधुरी भावे, अच्छा. आणि त्याच्यावरनं मधुरभाव. वा. आणि हे मधुरभाव नाव म्हणजे एकदम स्वीट होम आणि एकदम. फिलिंग. अगदी 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 खरंच. ते आम्ही जवळजवळ 2008 साली मग परांजपेंचं आस्थाचं काम आम्ही बघितलं 5 वर्ष. बरं. मग तिथे माझी टीम म्हणजे तयार झाली. पाषाण रोडचं. पाषाण रोडचं. हा. हा. अच्छा. बरं. तिथे आमची टीम तयार झाली. मग सगळे डॉक्टर, ओके. नर्सिंग स्टाफ, मेडिकलची बॅकग्राऊंड असल्यामुळे, फार्मा बॅकग्राऊंड असल्यामुळे अच्छा. सहज शक्य झालं ते करणं. अरे वा. पण म्हणजे परदेशात गेल्यानंतर तुम्हाला ती व्हिजन आली थोडक्यात, हो, कशा पद्धतीचं इथे कशा करायला पद्धतीने पाहिजे. करायला पाहिजे असं. हा. म्हणजे आज आपण जसे घरी राहतो आहे, तुम्ही हो, आणि मी हो. जसे घरी राहतोय, तसं स्वतःच्या घरी राहण्याचं जे फिलिंग आहे, खरंय की खरंय. चांगली रूम, टीव्ही, एसी, पंखा आणि अटॅच टॉयलेट. अटॅच टॉयलेट मुख्य. खूप हो ना. महत्वाचं आहे. हम्म. आणि अशी चांगली फॅसिलिटी तयार केली हम्म. तर खूपशे लोक वृद्ध येण्याला तयार होतात. कम्युनिटी शेवटी हो हो. असं म्हणून आम्ही ते सुरू मी केलं. बघितलंय, मी 2 ठिकाणचं तुमचं बघितलंय. हा, हा. फारच सुंदर आहे. म्हणजे मी आतापर्यंत खूप वृद्धाश्रमांच्या ठिकाणी जाऊन आलेली आहे काही काही कारणाने, पण हे जे तुमचं आहे ते म्हणजे वन ऑफ इट्स काइंड म्हणायला हो, पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे कसं झालं सांगते, तर ती वडिलांना जे सेवा मिळाली नाही ती इतर वृद्धांना द्यावी हा मनात विचार आला. खरंय. आणि त्यांची डिग्निटी आपण शेवटपर्यंत डिग्निटी जपता मुख्य. खरंच आली आहे. पाहिजे. अगदी, म्हणजे अगदी. आजारी माणसांना हम्म. आपण शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळू शकतो, हो. अशी ती टीम उभी करायची होती. अच्छा. आणि त्या दृष्टीने आमची पावलं तिकडे त्या- गेली. आणि मग नर्सिंग स्टाफ, डॉक्टर, हो. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर, फॅमिली मेंबर इज ऑल्सो पार्ट ऑफ टीम ओनली. हो, म्हणजे हो. ते सगळ्यांनी अच्छा. मिळून सगळे मिळून. त्यांना कसं चांगल्या पद्धतीने ठेवता येईल किंवा राहतील ते, ठेवता येईल पण चुकीच्या शब्द, कसे राहू शकतील ते, खरंय. असं आम्ही सुरू केली संस्था. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी आता पुण्यामध्ये तुमची ही जी लक्झरी सिनियर सिटीजन होम्स आहेत, तर म्हणजे नॉर्मल जो काही वृद्धाश्रम असतो तो आणि तुम्ही जे काय करता ते, तर त्याच्यामध्ये तिथली ती जी मानसिकता असते ती तुम्ही कशी ओळखली, म्हणजे आणि तुम्ही इथे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मुख्य देता? हां, आता तुम्ही हा जो लक्झरी शब्द वापरता आहे, खरं सांगायचं तर हे त्यांचा राईट आहे, अधिकार आहे लोकांचा, हो. की चांगली सेवा मिळावी. बरोबर. आणि त्या चांगल्या सेवेसाठी समजा थोडे पैसे जास्ती द्यावे लागले तरी ते द्यावे, कारण शेवटी त्यांचं सेफ्टी, सिक्युरिटी. आता काय झालं, 2 कारणं, की एकतर औद्योगिकरण झालं आणि न्यूक्लिअर फॅमिली झाली, हो. त्यामुळे वृद्धांची सेवा करणारे घरी हात तेवढे उरले नाही. म्हणजे आपण कसं पूर्वीच्या काही जॉईंट फॅमिली सिस्टीम होती, हो. त्यामुळे कोणीही आजारी वृद्ध असलं तर घरच्या घरीच काळजी घेतली जायची. बरोबर. ती काळजी आता संस्था घेते आहे, म्हणजे मधुरभाव सारखी संस्था हो, घेते. हो. आणि मग तिथे आपण त्यांना लागणाऱ्या सगळ्या सोयी, म्हणजे त्यांना केअरटेकर, नर्सिंग स्टाफ, पर्सनल केअरटेकर पर्सनल पण असतात केअरटेकर का? असतात. पर्सनल केअरटेकर असतात. अच्छा. म्हणजे त्यांचं इंडिपेंडन्स. हो. आता काय होतं सांगते, की ते मोठ्या मोठ्या पदावर काम केलेले हो, असतात. हो. मग त्यांची हो, ते डिग्निटी, तुम्ही मध्ये एक उदाहरण देत होतात. हो. त्यांचं कसं झालं, सीईओ होते ना ते, सी होते एका कंपनीचे. कंपनीचे. हो. ते एकदम स्वतःची बॅग कायम जवळ ठेवायचे आणि त्यांच्याकडे ड्रायव्हर होता. बरं. ते फिरायला जायचे आमच्याकडनं. झोमॅटो, अच्छा, म्हणजे तुमच्या इथे स्विगीवरनं ड्रायव्हर गाडी सगळं ठेवलेलं. झोमॅटो, स्विगीवरनं मागवायचे गोष्टी.
म्हणजे एकदम छान. आम्हालाही आवडायचं ते आजोबांशी गप्पा मारायचो. ते म्हणायचे लॉन्ड्रीला कपडे टाकायचे त्यांचे आई ते. शपथ. आमच्या बर. तिथले कपडे नाही, एकदम टिपटॉप राहिलेले. आणि मग त्यांना थोडा विसरभोळेपणा येत होता. अच्छा. तर पण आम्हाला लक्षात येत होतं की त्यांचं जे टिपटॉपपणा आहे ते आम्हाला तसंच मेंटेन करायचं मेंटेन आहे. करायचं होतं. मग आम्ही त्या Dignity पद्धतीने पाहिजे केलं. ती. डिग्निटी पाहिजे त्यांना. मग ते Correct. आम्हाला तर आता हल्ली मी बघितलंय, इतके सिनियर सिटीझन इतके म्हणजे म्हणतो ना ऍप, नवीन नवीन टेक्नॉलॉजीला इतके हो, ऍप्ट हो, असतात हो, हो. की ते आपणहून मागवतात. आता चितळ्यांचं काही मागवायचं असलं तर ते स्वतः ऍप वापरून मागवून घेतात ते. स्विगीवर म्हणजे आणि पार्सल आलं अमेझॉनवरनं, किती पार्सल, म्हणजे कोणाचं आलंय, नाही हे जोशी बाजोबांचे, हे पंडित आजींचे किंवा हे कोणाचं. वा. सो अशी छान, म्हणजे आय एम ऑल्सो हॅपी किंवा त्यांना जे पाहिजे किंवा त्यांची मुलं पण त्यांना काही खायचं असेल तर ते हो. तिकडनं ऑर्डर करून डिलिव्हरी आमच्या इथे देतात. वाव. मग इतकं जग जवळ आलंय जवळ म्हणतो आलंय. ना. खरंय खरंय. आणि तुम्हाला एक सांगू का आमच्या संस्थेविषयीचं कौतुक असं हे की कंपॅशन, म्हणजे माझ्या बरोबर, हो, म्हणजे हो. मी जरी लीडर असले हो. तरी माझ्या बरोबर काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे ते गेले 12 वर्ष माझ्या बरोबर काम करतात, 12-13 वर्ष बरं. जवळजवळ. वा. तर त्यांना Loyalty आहे ती. कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. म्हणजे मधुरभावचं जेव्हा आपण म्हणतो 1 शाखा झाली, 2 झाली, 3 झाली, तर माझे स्टाफ तिथले इन्चार्ज झालेले आहेत आज. वा. म्हणजे त्यांची पण ट्रेनिंग देता तुम्ही ट्रेनिंग त्यांना? देतो आम्ही त्यांना की हा. कसं सांभाळायचं बरोबर. आणि बरं. कशा पद्धतीने हे चालायला पाहिजे काम. म्हणजे अगदी थोडं छोटं उदाहरण देते तुम्हाला मी, की आमचं किचनचा जो प्रोटोकॉल आहे तो माझ्या 4 सेंटरमध्ये सेम आहे. हो का? हो. त्यांना त्या दिवशी तीच भाजी आणि तेच जेवण मिळणार अरे आहे. वा. आणि ते आम्ही हे कसं मॅनेज न्यूट्रिशन करता तुम्ही? कडनं डिझाईन करून घेतलेलं आहे अरे वा. की बरं. कसं द्यायचं, त्यांना काय हेल्दी पाहिजे, ते प्रोटीन्स द्यायला पाहिजे. बेडबाउंड ओ. लोकांच्याकडे खूप काळजी घ्यावी लागते खरंय ना. खरंय. तर त्या दृष्टीने पण कमी म्हणजे ते तिखट पर्सनलाइज पण तुम्ही करता की ह्या आपल्या आता डायबेटिक समजा कोणी असेल? पर्सनलाइज्ड करून देतो. म्हणजे त्यांची ट्रॉली जाताना कोणाचं नुसतं दूध, कोणाची नुसती कॉफी, कोणाची बिनसाखरेचा चहा, हो. असं कोणाला टोस्ट पाहिजे, कोणाला अंड पाहिजे, म्हणजे ऍब्सोल्युटली त्यांच्या किती पद्धतीप्रमाणे. छान. आणि ते स्वतः येऊन ट्रॉली पशी बघतात काय आहे. मग समजा आवडलं तर मागतात, अजून नाही आवडलं तर मग ते ऑर्डर करून मागवतात. अगदी अजून एक छोटं उदाहरण सांगते. म्हणजे ते त्यांचं घर आहे मॅडम आज. हो. मधुरभाव इज देअर होम. हो. म्हणजे खरी ज्येष्ठ नागरिकांनी घरी राहावं हे सगळ्यात महत्वाचं. पण मधुरभाव बिकम्स देअर होम. म्हणजे खरं सांगू, मी एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि बरं. छान होते गायक. ते आले गाणं म्हणायला. मग मी एका आजींच्या रूम मध्ये गेले. म्हटलं आजी कसं होतं गाणं? अगं आवाज केवढा छान नव्हता. सो म्हणजे त्यांना चॉईसेस पण आहेत तिथे हो. की आवाज केवढा छान नव्हता. मग मी म्हटलं ठीक आहे, याच्या पुढे आपण अजून चांगल्या लोकांना गाणं लावू. सो मला आवडतं ते अशा प्रकारचे डिमांड म्हणतो ना आपण हो, हो, करतात. हो. तर खरंय, मग ते खरंय. खूप छान. म्हणजे असं आम्ही सगळे सण साली सेलिब्रेट करतो. म्हणजे बरं. गणपती जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा, कारण घर सोडून आलेले असतात ना, मग गणपती साजरा हो. करणार म्हणजे त्यांना खूप आनंद वा. होतो. दिवाळी दिवाळी, सगळेच गणपती, म्हणजे सगळे सणवार. दुर्गा पूजा, सगळे सणवार अरे वा. सेलिब्रेट करतो. अरे वा. हा, तेच मी आता तुम्हाला ऍक्च्युली विचारणार होते की जेव्हा हे सगळे तुमच्या संस्थेमध्ये येतात तर त्यांच्या मुख्य समस्या काय, म्हणजे शारीरिक जास्त असतात का मानसिक भावनिक जास्त असतात? हा, आता एकदम चांगला प्रश्न विचारला. मधुरभावामध्ये येणारे जे ज्येष्ठ आहेत ते 2-3 प्रकारचे आहेत. तसं हा. एक, त्यांची मुलं इथे नाहीये, परदेशात आहेत. हो. मग त्यांच्याकडे बघणारं कोणी नाही आहे. बरोबर. मग ते शारीरिक त्यांच्यात समस्यांच्या बरोबर मानसिक समस्या पण असतात. हो. दोन्ही असतात. ते एकटे एकटेपणा. स्वतःला सांभाळू शकत नाही. हो. म्हणून मग त्यांना काळजी करणारी संस्था पाहिजे, इन्स्टिट्यूशनल केअर म्हणतो ना, बरोबर. तसं ते येतात. येताना खूप आनंदाने येतात का, तर खरं म्हणजे नाही. नाही. कारण सुरुवातीला कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं घर सोडून यायचं नसतं. अगदी जड होत असेल. जड होतं. म्हणजे आपल्यालाही म्हणलं उद्या जाऊन आपण राहायचं, हो तर ना, हो आपली ना. खरंय. तेवढी मनाची तयारी नसते. अगदी. मग सुरुवातीचा जो काळ असतो तिथे आम्ही खूप त्यांच्या कलाकारांनी घेतो. हा. त्यांना खूप भावनिक आधार देतो की तुम्हाला इथे का आणलंय, तुम्हाला काय आवडतं. मग आमचे काय सायकोलॉजिस्ट त्यांची पूर्ण हिस्ट्री लिहून अच्छा, घेतात. तुमच्याकडे सायकियाट्रिस्ट पण आहेत? सायकॅट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, हो. फिजिशियन आहेत. अरे वा. पूर्ण टीम तयार आहे अच्छा. आमची. मग त्यांची आम्ही हॉबीज लिहून घेतो. बरं. म्हणजे अगदी परवाचं उदाहरण द्यायचं झालं हा. तर 26 जानेवारीला आमच्या एका ब्रांचनी, आपण हाऊस जर्नल म्हणतो ना, गृहपत्रिका, हो हो हो. म्हणजे अशी लेख गोळा केले. म्हणजे आम्ही त्यांना बोलतच नाही केलं, त्यांना लिहितं पण केलं. म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक होते, ते म्हणे नाही हे लिहू ना आपण आपले अनुभव लिहा,
मधुरभावाशी निगडीत नाही, बाकीचे कुठले अनुभव असेल, हो, मुला हो. मुलींविषयीचे, बरोबर. कुठला प्रवास प्रसंग असेल, कुठली बरोबर. कथा असेल, हो. हे लिहा. आणि असं आमचं पहिलं हाऊस जर्नल 30 पानी खूप सुंदर पब्लिश झालं. क्या बात है. आणि त्याच्यातले वाह. लेख सगळे मधुरभावच्या सिनियर सिटीजननी त्यांनी लिहिले. लिहिलेले होते. त्यांचं वय 80 ते 105 वर्षापर्यंतचे. बाप रे. 105. 105 वर्षाची एक आजी आहे. म्हणजे ते मेंटली एकदम अलर्ट आहेत. अरे वा. आणि त्या खूप सांगत असतात, तू असं कर, तू तसं कर. म्हणजे मलाही सल्ले देत असतात. तुम्ही आता म्हणलात तसं जेव्हा या व्यक्ती तुमच्या इथे येतात तेव्हा सुरुवातीला त्यांची भावनिक म्हणजे शारीरिक काय व्याधी असतील समजा, पण भावनिक दृष्ट्या पण ते तेवढे स्टेबल नसतात. मग अशा वेळेला त्यांची जी तुम्ही काळजी घेता त्यातनं ते बाहेर कसे पडतात? म्हणजे पडायला किती अवधी लागतो का ते रुळतात तसे लवकर? कसं काय होतं म्हणजे ते? भावनिक काळजी जास्त घेतली जाते. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आमच्याकडे एक जोशी आजोबा होते आणि ते आमच्याकडे राहायला आले. पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी म्हणजे म्हणतो ना, तसे आले. आणि ते एकदा पडले परत बाथरूमला जाताना, आणि दुसऱ्यांदा पुन्हा पडले. अरे देव. आणि त्यांच्या मुलांनी मला फोन केला. तो फॉरेनमध्ये राहत होता. तो म्हणला, अहो हे कसं काय आम्ही तुमच्या संस्थेत ठेवलं, ते पडतात कसं? अहो म्हणलं, फॉल इज व्हेरी कॉमन इन ज्येष्ठ नागरिकांमध्ये. फॉल केअरटेकर उभा होता तरी पडले. म्हणलं मला जरा जाऊ द्या, कारण हे बरे झाल्यावर ते ना त्यांना नेणार होते स्वतःच्या बरोबर फॉरेनला. मी म्हणलं मला जरा थोडं आजोबांशी बोलू द्या, मी नक्की फाइंड आउट करते आणि सांगते. मग मी आजोबांना म्हणलं, आजोबा तुम्ही कसे हो सारखे सारखे पडताय? मग ते म्हणे, खरं सांगू का, मला इथनं जायचं नाहीये. काय सांगताय? म्हणलं, कारण असं दोनदा रिपिटेशन नाही होणार, नाही एकदा समजू शकतो, दुसऱ्यांदाही पडले. म्हणलं, आजोबा तुम्ही सारखे का पडताय, असं का होतंय? मुलांना बरं झालं, त्यांना जायचं नव्हतं मुलाबरोबर तिकडे. म्हणलं, हो मग तुम्ही मुलाशी बोला असं. मग मी त्यांना सांगितलं, तुमच्या वडिलांना तुमच्याबरोबर फॉरेनला यायचं नाही आहे. तुम्ही सांगितलं? मग मी सांगितलं, कारण त्यांना असं वाटतं त्यांचं लक्ष नाही, माझे वडील सारखे सारखे कसे पडतायत. ते म्हणे, अहो मी आत्ता घरातच पाय ठेवलाय आणि फोन आला मला संस्थेमधनं पडलेत, तुम्ही बघा जरा काळजी घ्या. अहो म्हणलं, मी जाते तिथे, बोलते तुमच्या वडिलांशी आणि तुम्हाला काय तो म्हणजे रिपोर्ट असतो आमच्याकडे, इन्सिडेंट रिपोर्ट बनवतो की ते का पडले आहेत. आणि मग मी त्यांना विचारलं. मग त्यांना म्हणलं, तुमची इच्छा आहे त्यांना न्यायची, पण आजोबांची काय तुमच्यावर यायची इच्छा नाहीये. अहो ते मला असं कधी म्हणले नाही. विश्वास नसेल बसला. त्याचा विश्वास नाही बसला. म्हणलं, नाही तुम्ही विचारा, शेवटी न्यायचं नाही न्यायचं हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पण त्यांची इच्छा नाहीये तर तुम्ही बोला त्यांच्याशी आल्यावर. मग मी त्यांना म्हणलं, आजोबा तुम्ही बरे व्हा, पहिली गोष्ट म्हणजे आधी बरे व्हा, चालायला लागा, आणि तुम्ही कळवा मुलांना की मला नाही यायचं, मग इथे राहू शकता, ही खोली आहे, ही कायमस्वरूपी तुमची आहे. मग मुलगा आला, बोलला, त्यांच्या फ्लॅटच्या विषयीचे काही विषय होते ते सगळे केले, आणि ते अगदी आनंदाने राहतात मॅडम, एकदाही पडले नाही त्याच्यानंतर. पण हा मुलांनी ऍक्सेप्ट केलं, महत्वाचं. मुलगा म्हणला, हो हे मला कधी म्हणजे हा अँगल त्यांच्या लक्षात नाही आला की यायचं नव्हतं ते. ऍक्च्युअली तेच होतं ना, परदेशात गेल्यावर ते करणार काय, म्हणजे काय मुलगा सून मुलं सगळे आपापल्या उद्योगामध्ये, बरोबर, पुन्हा हे लोक एकटेच राहतात. त्यांना तो सोनेरी पिंजरा वाटतो तिथे गेल्यावर, ते जाऊ शकत नाही मदतीशिवाय, आणि तिथे ड्रायव्हिंग करता येत नाही, चालत जाता येत नाही, काहीच नाही. बापरे. सो दे प्रिफर टू स्टे इन इंडिया. तुमच्या अनुभवामध्ये म्हणजे वृद्ध लोकांच्या आणि म्हणजे त्यांच्या वेदना असतील किंवा भावनिक त्यांची काय स्थिती असेल, तर हे स्वतः ते आपणहून सांगतात का काय, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोलतं करता किंवा काय? आता आमच्याकडे येणारे जे वृद्ध आहेत ना, ते वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आहेत. काही हेल्दी सिनियर्स आहेत की त्यांची मुलं परदेशात आहे, त्यांना येऊन राहायचं. म्हणजे जोशी बाबा पोस्ट ऑपरेटिव्ह आले पण आता आपल्याकडेच राहत आहेत. बरं. एक लेखिका आहे, ते अनमॅरिड आहेत, आणि त्यांनी ठरवलं की त्यांनी हॉस्पिटलायझेशन झालं, ते म्हणले नाही माझी व्यवस्था इथे चांगली होते, तर ते माझ्या इथे राहतात, त्यांचं ऑफिसमधलं लेखनिक मागवतात, ते पुस्तकं पब्लिश करतायत. अरे वा. असे पण हेल्दी लोक आहेत माझ्याकडे, एकदम छान आहे. दुसरं आहे की ज्यांना असिस्टन्स लागतं, असिस्टेड लिव्हिंग, म्हणजे ज्यांना वॉकर, व्हीलचेअर मदत लागते, म्हणजे मी आंघोळीला नाही जाऊ शकत, मला कोणीतरी मदत करावं, मी मेंटली अलर्ट आहे पण असिस्टन्स लागतो, ही अशी दुसरी कॅटेगरी. तिसरी जी आहे ती डिमेन्शिया, म्हणजे ज्यांना स्मृतिभ्रंश झालाय,
ते म्हणजे आमचे सगळे लहान बाळ आहेत मधुरभावमधली अगदी. जसं आपण लहान बाळाला जेवायचं खायचं प्यायचं काळ स्थळ बाण राहत नाही, तसे हे तुम्ही ज्येष्ठ म्हणजे नागरिक तेच आहे. त्याच्यावरूनच मला विचारायचं की कुठल्या कुठल्या ह्याच्यातले तुम्ही पेशंट्स ऍक्सेप्ट करतात. पण आता तुम्ही जसं म्हणल्या की काही काही ठिकाणी आजारी वृद्धांना घेतच नाही, घेतच नाही. हा, तर तसं आपण मधुरभावमध्ये सगळ्यांना तुम्ही ऍक्सेप्ट करता? हो. मधुरभाव असं जागा आहे की ज्यांना जरूर आहे. अगदी रात्री अपरात्री पण कोणी मला फोन केला आणि सांगितलं की आमच्या आजीला असा असा प्रॉब्लेम होतोय, मी सांगते तुम्ही मधुरभावमध्ये घेऊन या, आम्ही त्यांची सगळी काळजी अरे वा. करू. म्हणजे कुठल्याही पेशंटला नाही आजपर्यंत आम्ही म्हटलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी खूप वेळेला आम्हाला त्रासही सहन करावा लागला आणि जास्त काळजीच्या दृष्टीने पण स्टाफवरती पण बर्डन येतं, पण आम्ही त्या सगळ्या लोकांना सांभाळतो. कारण का मला असं वाटतं की माझ्या वडिलांच्या अनुभवावरनं मी जे व्रत घेतलंय ते फार आपल्याला मोठा तुम्हाला पूर्ण म्हणजे तो पूर्ण करता आलं पाहिजे ना. खरंय. आणि दुसरं असं महत्वाचं याच्यामध्ये मॅडम की माझ्या या मधुरभावाच्या कामामध्ये माझ्या मुलांनी पण फुल टाइम आपणहून जॉईन केलं आहे. हो, मी बघितलं ते. हर्षदचं सगळे बघितलं, पूर्ण हा. फॅमिलीच तुमची त्याच्यात आहे. माहिती आहे. किती छान. सो ते कसं होतं की त्याला आजोबांसाठी ते जे काय बघितलं त्यांनी त्या काळामध्ये, तर ते कुठल्याही वृद्धाला तसं होऊ नये, म्हणजे त्यांना काळजी पूर्णपणे मिळावी शेवटपर्यंत. म्हणजे हॅपीनेस इज द गोल. तिसऱ्या कॅटेगरीचे मी सांगितलं डिमेन्शियाचे जे लोक आहेत त्यांना ना हॅपीनेस इज द गोल. म्हणजे त्यांना आनंदी ठेवणे. त्यांना जेवाय खायचं समजत नाही, काही सिझोफ्रेनिया, ते मेंटल डिसऑर्डरचे थोडे बरेच आहेत लोक असतात, ते सगळे आम्ही सांभाळतो. दुसरं एक असं आहे की पॅलिएटिव्ह केअर, म्हणजे ज्यांचं कम्फर्ट केअर द्यायचं त्यांची सगळी ट्रीटमेंट झालेली आहे आणि हॉस्पिटलवाले अशा सिनियर सिटीजनना ठेवून घेत नाहीत. मग असे सगळे सिनियर सिटीजन आता आपण ICU जे युनिट सुरू केलेलं आहे 6 बेडचं HDU, त्याच्यामध्ये पण आमच्याच सिनियर सिटीजन HDU मध्ये जातात. ते हॉस्पिटलमध्ये नाही जात, आमच्या HDU मध्ये ट्रीटमेंट घेतात आणि बरे होऊन परत रूम मध्ये जातात. अच्छा, असं पण होतं. पण ही HDU ची संकल्पना आम्ही जे ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जायचं असतं पण तिथे जागा मिळत नाही, बेड मिळत नाही आणि पुन्हा तिथे ट्रीटमेंट त्यांना काही नसते, त्यांना जी लागणारी ट्रीटमेंट ती आमचं नर्सिंग स्टाफ, सिनियर रेसिडेंट डॉक्टर, फिजिशियन, सायकॅट्रिस्ट, पॅलेटिव्ह एक्सपर्ट ते देऊ शकतात. तर मग ही सगळी काळजी आम्ही स्वतःच घेतो तिथे. म्हणजे आमच्याकडे मधुरभावमध्ये आलेला फॅमिलीमध्ये वृद्ध तो त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मधुरभावमध्ये आहे. मग यांची दिनचर्या काय असते तुमचं साधारण? तुम्ही असं काही शेड्यूल आखलंय का? हो, आमच्या मधुरभावमध्ये कसं आहे की सकाळचा योगा चेअर किंवा व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी, तर फिजिओथेरपिस्ट कॉलेजमधून स्टुडंट्स येतात, ते सगळ्यांची फिजिओथेरपी करतात. 12:30 वाजता त्यांचं जेवण होतं. दुपारी सगळेजण आफ्टरनून नॅप म्हणतो तसं करतात. 4:30ला पुन्हा चहा झाला की त्यांच्या दर मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे जे पूर्ण असं साप्ताहिक कार्यक्रम ठरलेला आहे आमचा. आणि तो एकदा स्पिरिच्युअल, एकदा म्युझिकल, एकदा आर्ट थेरपी. एकदा आमच्या नाटकाला यायला तुम्ही सगळे. हो, आम्ही आमच्या आजी आजोबांना तुमच्या नाटकाला आणलं होतं, सिनेमाला घेऊन जातो. त्यांना इतकं छान वाटतं आणि त्याच्यातनं जो आनंद मिळतो म्हणजे तो म्हणजे पलीकडचा आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. मी तुम्हाला खरंच सांगते, मधुरभावमध्ये एखाद्या गाण्याचा कार्यक्रम असला, मी या बाजूला बसते, गाणं ऐकतच असते, पण मला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तो जो आनंद बघायलाच मजा येत असेल. त्याच्यात मजा येते खरंच. मग तुमचं असं स्टेज वगैरे आहे का प्रॉपर, काही तुम्ही हॉल किंवा असं? आम्ही मोठं आमचं ब्लिसला वरती टेरेसवरती किचन केलं आहे. ते सकाळी उन्हात बसतात तिथेच आमचे व्यायाम होतात. तिथे मोठं आहे हॉल, तिथे आमचे ऍक्टिव्हिटी होतात, साऊंड आणि सगळं. एकदा मी आले ते सिंहगड रोडच्या ह्याला, ते म्हटलं सकाळी प्रार्थना पण होती, प्रार्थना पण चालू असते. हो, म्हणजे त्यांची दिनचर्या इतक्या ऍक्टिव्हिटी घेतो त्यांच्यासाठी की ते कंटाळत नाही, म्हणजे असं आहे. बिझी ठेवणंही त्यांना महत्वाचं आहे. आता आम्ही सध्या गुरुवारी किचनचं आयटम घेतो की आम्ही त्यांना सँडविचेसचं सगळं मटेरियल देतो. जे हेल्दी सिनियर्स आहेत ते स्वतः सँडविच बनवतात आणि ते खातात. अरे वा, त्याच्यात त्यांचा छान वेळ जातो. बसल्या बसल्या ते सँडविचेस करतो. मटार उचलचं मटार उसळ सोलायला देतो, भाजी निवडायला देतो. सो मिनिंगफुल त्यांचे दिवस कसा जायला पाहिजे, तर मिनिंगफुल जायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, ते त्यांची कम्युनिटी तयार करतायत आता. हेल्दी लोक पण होत असेल तिथे, अगदी भांडाभांडी पण होतात.
बापरे. म्हणजे ग्रुपीचा पटाक्ष. ह्या आजीने असं केलं, तो स्टाफ माझ्याकडे नाही आला, त्या आजीकडे आधी अरे गेला. बापरे. इथपर्यंत या त्यांचं वयात सुद्धा चालतं, या हेवे वयात दावे सुद्धा आहेत. असतातच. अगदी अगदी आहेत एकदम. मग त्यांच्या मुलींनी आणून दिलं. मग त्यांच्यात नुसतं स्टाफ पुरतं हेवे दावे नाही. मग ह्यांची मुलगी भेटायला आली, ह्यांचा मुलगा आला, त्यांनी काय आणलं, मग माझ्या मुलांनी काय आणलं का नाही, इथपासून आई त्याची गो. कंपॅरिझन बापरे. चालते. खूप मजा येते त्यांच्याशी गप्पा मारायला. मग यांच्याकडे म्हणजे मी आता जे बाकीच्या वृद्धाश्रमात बघितलंय की अनेकांकडे मोबाईल्स नसतात किंवा त्यांची मुलं देत नाहीत त्यांना की हरवतील किंवा काय हो, हो, करतील हो. म्हणून. तर म्हणजे उदाहरण एक छोटंसं मी माझं देते. मी काही वृद्धाश्रमात पूर्वी जायची, एस्पेशली कोविडच्या ह्याच्यामध्ये ना. तिथे त्यांना त्यांच्या मुलांशी बोलायचं असतं, मग ते फोन वापरायचे किंवा काही त्यांची नखं वाढलेली असायची, काढता येत नाही, मग आपण नेल कटर घेऊन जायचं, नखं काढून द्यायची. असा आम्ही एक आमचा एक 3-4 जणींचा ग्रुप ग्रुप होता, होता तो ते करत आम्ही होते. करायचो हा. तेव्हा. पण मग इथे तर तुमच्याकडे मोबाईल वगैरे तुम्ही देता हे ना? हो हो, हेल्दी लोक मोबाईल वापरतात, त्यांचे घरचे फोन करत असतात. अच्छा, आमच्या फोनवरनं व्हिडिओ कॉल येतो. बरं. म्हणजे एखादा ज्येष्ठ नागरिक आला मधुरभावमध्ये, तर आम्ही एक ग्रुप तयार करतो त्यांचा व्हॉट्सअपचा. अच्छा, बरं. त्याच्यावरती अच्छा. त्यांचे डेली अपडेट देतो, मेडिकल ओके. अपडेट आणि काही ऍक्टिव्हिटी झाली त्याचा बरं अपडेट बरं. देतो. आणि त्यांच्या मुलांना स्वतः ऍड करता. त्याच्या मुलांना ऍड हा, करतो. ते हे महत्वाचं. खूप छान आहे, कारण का काय होतं, मग त्यांच्या मुलांना आज ऍक्टिव्हिटी झाली, आज आजीनी काय केलं, अच्छा. खाल्लं काय, जेवणाचं सगळे काय, updates सगळं अपडेट मिळतात. त्याच्यावर देतो. हे चांगलं त्या आहे. ग्रुपवरती डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, हम्म. केअर टेकर, हा. आमचे फिजिशियन आणि सायकॅट्रिस्ट पण आहेत त्याच्यामध्ये काही ओके, वेळेस. ओके. त्यांनाही व्हिडिओ टाकून व्हिडिओ कन्सल्टेशन त्यांच्याकडनं करून घेतो. अच्छा अच्छा. कारण ती ट्रान्सपरन्सी गरजेचं आहे ना. अगदी अगदी, म्हणजे प्रश्नच असं नाही. नाहीये की एकदम आज, हो. म्हणजे काही तर अशी मुलं आहेत की विचारतात, आज माझी आजी कशी आहे? अरे म्हटलं, आज म्हणजे तर ती छानच आहे. मग आम्ही लगेच म्हणतो, तो Updates फोटो बघा. पाठवा, अपडेट्स बघा. म्हणजे असं मी गेले हो. नाही, पण तुम्हाला अपडेट मिळेल, हो. त्याच्याविषयी वा. शंकाच ठेवू नका. वा, असं चांगलं आहे. ट्रस्ट हा खूप मोठा फॅक्टर आहे. ट्रस्ट म्हणजे आहेच हा. ना, प्रश्नच नाही. म्हणजे काही काही वेळेस असं होतं की दीनानाथचे फिजिशियन म्हणतात, अच्छा मधुरभामध्ये नेते का, डोळे झाकून नेते. हा. म्हणजे आता तुम्हाला एक अजून उदाहरण सांगते. काही वेळेस काय असतं, केअरटेकरना सांभाळणं, नर्सिंग स्टाफना सांभाळणं खूप अवघड हो असतं. हो, खरंय. एक आजी आली होती, आमचे डॉक्टर फिजिशियन आहेत देशपांडे, त्यांनी सांगितलं की घेऊन जा, कम्फर्ट केअर द्या. आता ती शी इज नॉन कोऑपरेटिव्ह, व्हेरी सिनियर, त्या स्वतः स्टाफ नर्स आहेत, तर तुम्ही त्यांना सांभाळा. आणि मग ती पॅलिएटिव्ह केअरमध्ये आली होती आपल्या HDUला. हा. आम्ही त्यांचं NIV लावून, ऑक्सिजन करून, शुगर कंट्रोल करून हं. त्यांना आम्ही बरं केलं म्हणण्यापेक्षा ते चालायला लागल्या. अरे वा. आणि मग छान म्हणजे चालायला लागल्या. मला म्हणे, आता मला कधी डिस्चार्ज देणार आहे? म्हटलं तुमच्या मुलाला विचारते आणि देतो. 3 महिन्यासाठी राहिल्या होत्या. म्हणजे ते डॉक्टर देशपांडेंना पण कल्पना नव्हती की हे चालायला लागतील. हम्म. त्यांचा व्हिडिओ पाठवला, ते म्हणे हो चालायला अच्छा. लागल्या एवढ्या छान. ते तर घरी म्हणजे 4 दिवसात वाव. त्यांचा निकाल लागणार अशा ह्याच्यात पाठवलेलं होतं. ते चालायला लागल्या. पण आता त्यांच्या खोलीत गेलं, त्याच्यात मॅडम तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण इथली व्यवस्था काही बरी नाही. बापरे. म्हटलं आजी तुम्ही आल्या होत्या ती कंडिशन आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये. म्हटलं हो व्यवस्था बरी नाही तरी तुम्ही चालायला लागलं का? म्हणजे नाही नाही असं नाही, स्टाफच येत नाही, म्हणजे थोडं कुरकुऱ्या पण आहेतच आहे. मी म्हणलं, हे बघा आजी, आता तुम्हाला स्वभावच ना आता तसा आहे, स्वभावच म्हणल्यावर काय तसा आहे. करणार. म्हणजे मला असं, मी नॉर्मली माझं पेशन्स घालवत नाही. हम्म. म्हटलं आजी तुम्ही कशा कंडिशनमध्ये आले होते, आज तुम्ही चालताय चांगलं, हो. ह्याचं श्रेय त्या काम करणाऱ्या लोकांनाच आहे ना आज. अगदी अगदी, आणि तुम्ही म्हणता नाही प्रश्नच माझी ती व्यवस्था छान नाही, तर किती चुकीचं आहे ना. कमाल आहे. म्हटलं तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवू नका खूप, हो, पण हो. नावही ठेवू नका. असा अनुभव खूप येतो. होतं. तेव्हा जरा स्टाफला वाईट वाटतं हो. हम्म. म्हणजे एज अ हेड ऑफ इन्स्टिट्यूशन आय कॅन टेक ऑल, म्हणतो ना आपण सगळ्यांचं हो. घेऊ शकतो बोलणं खरंय, अंगावर खरंय, किंवा खरंय. मनावर. एवढं पण- करून मग ते असं वाटतं की क्रेडिट काहीच मिळत काहीच नाहीये. नाही मिळते क्रेडिट. मग ते थँकलेस जॉब आहे हो, खरं सांगायचं खरंच तर. थँकलेस जॉब आहे. म्हणजे खरं सांगू, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं दिवस रात्र जेवण भरवणं, आंघोळ घालणं, त्यांचं डायपर चेंज हो. करणं, आणि हे दररोज करणं म्हणजे हे एक दररोज दिवसाचं करणं. काम नाहीये ना, खरंच. शेवटपर्यंत. आता काही लोक आमच्याकडे असे आहेत की त्यांची मुलं परदेशात आहेत, हम्म. पण मग ते तिकडनं इन्स्ट्रक्शन देतात की तुम्ही दवाखान्यात घेऊन जा. हो. तर ती सर्व्हिस पण आमचा स्टाफ प्रोव्हाइड करतो की पण हॉस्पिटलमध्ये ते घेऊन तिकडनं जा. परस्पर कसं सांगतात म्हणजे? हो, त्यांचे फिजिशियन ओळखीचे असतात, तर ते म्हणतात ह्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. अरे म्हणजे तिथे जागा मिळत नाही हो. आणि इमर्जन्सीत आम्ही दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. अगेन दे हॅव अ चॉईसेस ऑफ देअर फिजिशियन इन हो, दिस. हो. सो ते सेड नाही या हॉस्पिटलमध्ये. म्हटलं रे जागा नाही मिळते. हम्म. मग आमचा नर्सिंग स्टाफ, केअरटेकर ते बेड होईपर्यंत तिथे थांबतात.
काही वेळेस काय होतं की आजी आजोबांना थोडंसं त्यांचे नातेवाईक नाही हं. करत, पण आजी आजोबा कंप्लेंट करतात, बऱ्याहूनही कंप्लेंट करतात. मग स्टाफचं थोडा म्हणजे हिरमोड हिरमोड होतो. होतो. बरोबर म्हणजे आहे. त्यांना मोटिवेशन राहत नाही काम हो ना, करायचं. खरंय. आम्ही जाऊन म्हणतो नाही नाही तू छान काम करतोयस बाबा, आजी हं. बरी झाली, हं. त्यांनाही आनंद होतो. हं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठली आजी सिरियस झाली हं. तर आमचा स्टाफ जेवण नाही करत आहोत. ओ. म्हणजे त्यांना ती अटॅचमेंट आई गं. निर्माण होते आणि ते खूप वाईट वाटतं त्यांना. हं. बापरे. मेरी दादी गुजर गई म्हणतात ते. आई गं. म्हणजे ते बापरे. तितकं अटॅचमेंट बापरे. त्यांना होते. हं. आणि मग हे आम्ही म्हणतो की हे कंपॅशन आहे आमचं, खरंच आहे, खरंच म्हणजे आहे. त्याच्याशिवाय नाही शक्य होत नाही असं. शक्य होत. म्हणजे आज तुम्हाला सांगते मॅडम, मधुरभामध्ये 133 आजी आजोबा आहेत 133. आणि 4 सेंटर मिळून, हो. आणि त्यांचा सांभाळ करणारा 90 लोकांचा स्टाफ आहे. आई गं. खूप मोठं परिवार. मोठा आणि परिवार. एवढं असूनही आज मी प्रत्येक आजी आजोबांना त्यांच्या नावानिशी ओळखते आणि त्यांचे काय एलिमेंट आहे मला माहिती असतं. वाव. बापरे. आणि काही वेळेस मग स्टाफ त्यांना मदत, मी एक परवाचाच किस्सा सांगते. खरं सांगायचं तर एक आजोबांनी जेवणखाण सोडून दिले, 83 वर्षाचे आहेत. हो. त्यांना हॅल्युसिनेट, भ्रमिष्टपणा करतात. ते म्हणतात हे काय माझं पाणीच निघते सगळं, मला काहीच नको. प्रत्यक्षात काही होत नसतं. म्हणजे भ्रमिष्ट हॅल्युसिनेट करतात. हॅल्युसिनेट. आणि मग त्यांचं सायकॅट्रिस्ट मेडिसिन चालू आहेत, पण ते खूप हे बघा पाणी देऊ नका, माझे सगळं बाहेरच येतंय असं स्टाफला म्हणतात. आई जेवले गं. नाही, त्यांना म्हणलं सांग मॅडम मला जेवायला बाहेर जायचं आज. आले ना चक्क खाली, म्हणलं चला जायचे, पण तुम्हाला सांगते ते माझ्या गाडीत बसले, स्टाफला पण म्हणलं बसा बरोबर. त्यांना म्हणलं काय करायचंय बाबा, तुम्हाला जेवायला जायचं ना आपण हॉटेलमध्ये. नाही नाही बघताय ना तुम्ही, माझं सगळं पाणीच निघतंय. अरे बापरे. तू आणि ते एकदम पलटून मला जोरात म्हणले, तुम्ही मला कुठे नेताय? हं. अहो म्हणलं तुम्ही जेवणखाण करत नाही, एक तर जेवण करायला चला, नाही तर हॉस्पिटलमध्ये चला. हे 2च पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. 2 दिवस जेवले नव्हते. तर ते म्हणे नाही नाही. आणि त्या क्षणाला मॅडम इतकी घाबरून गेले, म्हणले मला एक देतात ठेवून वाटतं, कुठे नेते ही बाई म्हणून. अहो म्हणलं थांबा थांबा आपण. संगीताला म्हटलं संगीता नारळ पाणी दे त्यांना. मग आम्ही लिटरली त्यांना नारळ पाणी पाजलं, पितच नाही. अहो हे बघा बाहेरच येतंय म्हणे. काय बापरे. म्हटलं नाही, म्हटलं So प्या sad. तुम्ही, आपण मी तुम्हाला नेत नाही दवाखान्यात, म्हटलं तुम्ही नारळ पाणी प्या. हं. आम्ही म्हणलं जेवायचं तर हा स्टाफला जेवायचं, काय करायचं? हा मी थांबतो गाडीत, तुम्ही जेवा म्हणले. हो का. मग मी ते जोशीज किचनमध्ये गेले, तिथे त्यांना थोडंसं वडी पाठवली बाहेर, हं. मटार करंजी पाठवली, म्हणलं आम्ही जेवतोय तुम्ही हे खा. मी आतमध्येच होते, हं. ते त्यांनी खाल्लं मॅडम तिथे. अच्छा. आणि फेरी मारून आलो, त्यांना तिथे खाली बसवलं. त्यांच्या पुढे मी म्हटलं आता आग्रह नको करू, नुसते पुढे त्या वस्तू ठेव, ते जेवतील. मग दुसऱ्या दिवशीपासून आले ना खाली जेवायला. बरं. म्हणजे हा तो जो काही म्हणतो ना त्यांच्या मनातलं होतं ना, आम्ही जी फेरी मारून आणली, हो, हो, इट हो. वर्कड. हो. इट वर्कड सो नाईसली की ते आता परत, पण पुन्हा आता 2 दिवसांनी त्यांचं पुन्हा सुरू आता झालंय ह्याचं, असं. ते काय सो सायकॅट्रिक ओपिनियन घेतात. डिसऑर्डर आहे म्हणल्यावर काय करणार. आणि आमच्या परवा मॅडम आल्या डॉक्टर अश्विनी कुलकर्णी, ते एकदम छान ट्रीटमेंट देतात. हं. ते म्हणे ह्यांच्याकडे काही उपयोग नाही ह्यांचा, तुम्ही यांची गोळी देऊच नका मला. बापरे. आणि परवाचा एक अजून किस्सा, म्हणजे हे ना डिमेन्शिया, ज्यांना स्मृतिभ्रंश असतं हो, कधी कधी हो. ते खूप अग्रेसिव्ह पण होतात. अच्छा. परवा एक आजोबा दुसऱ्याच्या खोलीमध्ये जाऊन बसले आणि तिथं उठायलाच तयार नाही, लठ्ठ हट्टे कट्टे. आधी देशपांडे मॅडमना बोलवा. मी गेले, म्हटलं काय बोलायचे बाबा, म्हटलं चला आत बोलू आपण. हं. ते 3च दिवस झाले होते आले, आणि त्यांना स्मृतिभ्रंश म्हणजे कसं, त्यांना आठवत नव्हता शब्द, बोलता बोलता थांबायचे अच्छा. आणि म्हणायचे मी काय सांगत होतो. अच्छा. मग माझ्या लक्षात आलं ना फ्रंट टेम्पोरल डिमेन्शिया शब्द हो, नाही हो, आठवते. हो. म्हटलं आपण बोलूया, चर्चा करूया, चला म्हटलं. हं. त्यांनी खुर्ची बाजूला घेतली, मी रूम मध्ये गेले आणि त्यांनी फटदिशी रूमचा दरवाजा लावला अरे बापरे. आणि आणि स्टाफ बाहेर होता. मी म्हटलं 2 मिनिटं की घाबरले, म्हटलं काय खरं नाही, यांनी दिल्ली ठेवून आपल्याला. मी सांगितलं थांब तुम्ही लोक जा, म्हटलं मी इथेच थांबते. हं. मी बसले, म्हटलं बाबा बोलायचंय ना तुम्हाला. नाही हे बाहेरच्या लोकांना बाहेर पाठवा, मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोलायचं, या ना इकडे. हं. पण ते काय ऐकायला तयार नव्हते, खूप ॲग्रेशन मध्ये. माझ्या मुलांनी मला इथे फसवून आणलं. ते खरं म्हणजे सोडून गेले होते, ते खूप त्रास देत होते घरी, म्हणून तो बरं. मुलांना मी सोडतो. आणि हे अच्छा. पण आता करायचं काय अशा लोकांचं. मग हो. लॅपटॉप पाहिजे त्यांना, त्यांचा फोन पाहिजे होता, त्यांनी आमचा टीव्ही पण फोडून टाकला. खूप ॲग्रेशन मध्ये इतकं भरलेलं होतं बापरे. की ही नीडेड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट, डेफिनेटली येस. अच्छा. स्टाफनी त्यांना खाली आणलं आणि मग मी त्यांच्याशी बोलले. घरच्यांना सांगितलं, मी म्हटलं मी फोन लावून देते, तुम्ही बरे व्हाल आणि मग तुम्ही जा घरी. मग घरच्यांशी बोलले.
तर ते घरचे म्हणजे इतके घाबरले होते, एकुलता एक मुलगा. हो हो. ते म्हणले, अहो ह्यांना पाठवू नका घरी, हे आम्हालाच मारतील घरी. बापरे. आता म्हणलं काय करायचं, म्हणलं थांबा त्यांचा लॅपटॉप आणि फोन पाठवा. अच्छा. मग लॅपटॉप फोन पाठवला. त्यांनी असं लिहून दिलं, मला कॅलेंडर पाहिजे, मला हे गोष्टी सगळ्या पाहिजे वस्तू. रूममध्ये, सगळ्या वस्तू घरच्यासारख्या पाहिजे, सगळ्या. घरच्यासारख्या सगळ्या हो. वस्तू पाहिजे. म्हणलं मी घरच्यासारख्या सगळ्या वस्तू देते, तुम्ही आमच्या स्टाफला काही त्रास द्यायचा शिकवता नाही. का, त्रास नका देऊ, तुम्हाला काही शिकवायचं का. मग देन ही इज नॉर्मल नाव. बरं. मॅडमनी पण बघितलं, आमच्या सायकॅट्रिस्ट मॅडमनी ओके. पण बघितलं, मेडिसिन लिहून दिल्या, हम्म. ते होतील बरे आता. पण मग असे प्रसंग येतात, हो. खूप जास्ती येतात. मग तेच म्हणलं, या सगळ्यांचे सगळे अनुभव यांचे लक्षात घेता त्यांचा तुमच्या भावनिक ह्याच्यावर कसा परिणाम होतो, कारण तेही महत्वाचं आहे ना. म्हणजे तुम्हाला स्वतःची काळजी घेणं काळजी गरजेचं घ्यावं आहे. गरजेचं आहे. हो, खरंच आहे. आता ना काय होतं सांगते, आता मी म्हणजे ते म्हणतो ना, रक्तातच आपलं ते मधुरभावचं काम आहे हो. आणि माझ्या स्टाफचं पण आहे सगळ्यांचं. म्हणजे ते सगळे मिळून आम्ही आजी आजोबांच्या विषयी खूप चर्चा करतो की हम्म. आजीने असं केलं, ते प्रत्येक केस केलं. तुमचं प्रत्येक डिस्कस केसेस होत डिस्कस असेल. होते, टीममध्ये डिस्कस Correct. होते. हो. मग त्याच्यात काय आम्ही म्हणतो ना, हम्म. काय सुधारणा करायची किंवा काय, ते पण आम्ही कंटिन्युअस बोलत असतो हो हो आजी आजोबांचा. हो. मला एक अनुभव आत्ताचा सांगायचा वाटतो, जो माझ्यावर खूप परिणाम करून गेला. हम्म. एक आमच्याकडे कॅन्सरच्या आजी होत्या, त्या ओके. 1.5-2 वर्ष राहिल्या. त्या फॉरेनमध्येच राहत होत्या, बरं. पण त्या आमच्याकडे अगदी राणीसारख्या राहिल्या. म्हणजे एकदम त्यांची किमो करून यायच्या, अच्छा. मग ते स्टाफसाठी जेवण मागवायच्या आणि व्हेरी नाईसली शी स्टेड. त्या माझ्यावर कॉफी प्यायला बाहेर यायच्या. बरं. त्या म्हणायच्या, अंजली जी आपको जब टाइम मिलेगा हम कॉफी पीने जाएंगे. अच्छा. मग मी त्यांना फिरवून आणायचे, मग त्यांना श्वास. मग हळूहळू जसं कॅन्सर प्रोग्रेस होतं हो, तसं हो. मला दिसलं. हम्म. मग त्यांनी मला सांगितलं, नाही आप ही रुको यहाँ पे. आणि म्हणलं हा, तर त्यांना म्हणलं बटाटे वडा खायचे ना, हा आप कर केलं. त्या मावशींचा फोन, मॅडम तुम्ही येताय ना. अगं म्हणलं, ते बटाटे वडे करायला वेळ तर लागेल थोडं. मी त्यांना घरनं बटाटे वडे करून आणले. हो. पण तुम्हाला सांगते, ते साधारण त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. डॉक्टरनी पण सांगितलं की तुम्ही नातेवाईकांना बोलून घ्या. मी नातेवाईकांना फोन केला, हम्म. तुम्ही या म्हणून. तर ते 2 दिवस मी जे त्यांच्याबरोबर ICU मध्ये काढले, की त्यांचा ऑक्सिजन लेवल कमी कमी होत होता डोळ्यासमोर सगळं चाललं डोळ्यासमोर, होतं. आणि ते माझा हात धरून होते, माझा हात काही ते सोडायला तयार नव्हते. बापरे. आणि मग माझ्या मुलांनी ते ओळखलं, अर्थात तो म्हणला आई सकाळपासून आहे. आईला म्हटलं, रे त्यांचं मुलं नाही इथे कोणी, म्हणजे मुलं बाळ कोणीच नाही इथे. आणि ते माझा हात धरून बसलेत आणि मी म्हणजे असं म्हणतो ना, मृत्यूचं समक्ष सावट दिसतं समोर. समोर दिसत होतं. म्हणजे अप अँड डाऊन. आणि ती मला डोळ्यांनी विचारायची. मग मी ते ऑक्सिजन कमी झालं तरी म्हणायची, नाही नाही छान आहे छान आहे. पण तिला तर ते जाणवत होतं ना, कमी ओके. होतंय म्हणून. कळत आणि होतं. ती माझ्या मागे लागली होती की मला सिडेटिव्ह द्या, मला अशा परिस्थितीत हो. जगायचं नाही. आणि हो, हो. हॉस्पिटलमध्ये देत नाही, हो, ते कसं अलाउडच देणार, नसतं. आणि अलाउडच नाही. आता Allowed मी नाहीये. देऊन तरी म्हणजे काय, मग आपण बघतो हो ना. झोपेतच त्यांचं हे होईल. मग खूप तो दिवस मात्र माझ्या अजूनही बापरे. 2 दिवस असे गेले. साहजिक आहे. हो ना. दॅट इम्पॅक्टेड मी. म्हणजे थोडंसं, कारण आपण हे बघा, शेवटी मृत्यू हा अटळ आहे, तो प्रत्येकालाच येणार आहे. पण हा जो मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलेला, मी डोळ्यासमोर घडलं की डोळ्यासमोर ते घडलं की जास्त थोडस. हे थोडं. आता आमच्या इथे जातात सिनियर, आम्हाला तेवढं बघून हे होतं. आम्हाला अशा वेळेस घरच्यांचं पण खूप काउन्सिलिंग करावं हो लागतं. हो. कारण तेच म्हणजे आता घरच्यांना माझा पुढचा प्रश्न तोच होता की घरचे लोक आणि हे वृद्ध जे इथे राहतात तुमच्या इथे, तर ही त्याच्यामध्ये कशी ती भावनिक दरी असते का काय, किंवा काय असतं एक्झॅक्टली नातं? म्हणजे ते इकडे आलेले असतात, त्याची कारणं त्याच्या मागे तुम्ही मगाशी म्हणालात तशी अनेक असतात, पण तरी सुद्धा घरच्यांचं असं असतं की आता एकदा ओल्ड एज होममध्ये ठेवलंय, आता त्यांनी खरं तर परत येऊ नये, असंही असतं अनेकदा. आणि परत गेले की तिथे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ही भावनिक दरी जी असते ती काय, कशामुळे एवढी झालेली असते, आणि मग काय हा, म्हणजे आता त्याचं नात्यांमध्ये दरी येते, ती इंटरजनरेशनल गॅप म्हणतो ना आपण. हो, हा, की जनरेशन बाबा गॅप. जनरेशन गॅप आहे ती, की बाबा त्यांचं पटत नाही म्हणा, किंवा काहीतरी कुरबुरी असतात घरामध्ये. पण काय होतं सांगू का, अशा वेळेस काही मुलं मुली खूप प्रॅक्टिकल आहेत, काही खूप भावनिक आहेत त्याच्यात. म्हणजे त्याच्यात प्रॅक्टिकल इतकं आहे की अति प्रॅक्टिकलपणा पण काही वेळेस त्यांना त्रास देऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण सांगते. एक आजीची मुलगी आहे, 2 मुली आहेत त्यांना, एक पुण्यात असते ना एक परदेशात असते. परदेशातली मुलगी आली आणि ती म्हणली, नाही नाही, तुम्ही ना आजीचं शेवटचं जे काही करायचं आहे हे कॉन्व्हर्सेशन आजीच्या रूममध्ये आजीच्या समोर होतं, आणि मला असं वाटलं ही इथे बापरे. का बोलतीये. ती म्हणली, नाही
मी तुम्हाला सांगून ठेवते मॅडम, तुम्हाला काय आत्ता पैसे वगैरे पाहिजे असेल ते करा, त्यांच्या शेवटच्या ह्याला मला यायचंच आहे. आई गो, अहो म्हणलं आजी बरी आहे. मग काय इतकं बोलणं का पण हे काय? काय बोलणं, म्हणजे तुम्ही 92 वर्षाच्या आईच्या पुढे, तुमच्या आईच्या पुढे हो. तुम्ही असं सांगताय की नाही माझी इच्छा आहे तुम्ही ठेवा, त्याच्यासाठी काही आता सोय करायची का? आई गो, अहो म्हटलं काहीच नाही करायची सोय काय. मी म्हणलं नाही नाही बापरे. आजी बऱ्याच होतं ना, UTI झालाय तर बाहेर येणार आहेत. म्हणजे त्यांना असं वाटलं की हे युरिन इन्फेक्शन मधनं बहुधा बाहेर नाही येणार, पण मी सांगून ठेवते तुम्हाला. म्हणलं तुम्हाला काहीच करायची जरूर नाही, तुमच्या भावना मला पोचल्या की तुम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे. ती व्यवस्था मी, पण तुम्ही हे कॉन्व्हर्सेशन त्यांच्या आजीच्या समोर काय? हो ना, इट डिस्टर्ब्ड आजी टू मच, म्हणजे खरं साहजिक आहे, सांगते. साहजिक आहे. म्हणजे मी असं नंतर आजीपाशी गेले तर आजीने डोळ्यातनं खरंच सांगते पाणी काढलं. ती म्हणे नाही ग आता कंटाळा आलाय मला सुद्धा. म्हणजे मग ते असं होतं ना की ह्यांना नकोय का मी आता, म्हणजे आता ही वाट हो बघतायत ना, का, हो असं ना, होतं ना. वाटणं साहजिक आहे. आणि ह्याच्या उलट काही क्रिटिकल आजी आजोबा असले, त्यांची मुलगी नाही नाही माझे वडील फायटर आहेत, ते यात नाही बाहेर येणार आहेत. पॉझिटिव्ह अशा दोन्ही पॉझिटिव्हनेस आहे. अहो म्हणलं फिजिशियन तर मला म्हणले नाही इतकं तब्येत चांगली. नाही नाही असं कसं म्हणता अंजली ताई तुम्ही. हो म्हणलं येऊ शकतील, पण तुम्ही विचार करा. म्हणजे मला ना असं वाटतं बऱ्याचदा ऍक्सेप्टन्स ऑफ डेथ हा नातेवाईकांमध्ये तेवढा नाहीये. बरोबर, म्हणजे मनाची तयारी म्हणतो ना आपण. खरे खरे. आता 92 वर्षाचे आजोबा व्हेंटिलेटरवर आहेत, ते त्यातनं बाहेर येतील आणि छान जगतील ही अपेक्षा ठेवणं, हे थोडंसं मला म्हणजे असं मनाची तयारी नाही. असं म्हटलं नाही नाही, त्याच्या उलट त्यांच्या बायकोची तयारी होती व्यवस्थित. ते म्हणजे मला वाटत नाही आता भाऊ जगतील. त्यांची म्हटलं आणि ते इतका विरोधाभास बघायला मिळतो त्यांच्यामध्ये. अय्यो असे म्हटलं नाही नाही. मग ते म्हणे अगं तू आली नाहीस म्हणत, म्हणलं सकाळी तुमच्या मुलीशी असं कॉन्व्हर्सेशन झालं. कारण हा कसं होतं की काही वेळेस ना त्यांना खूप म्हणजे पुढचे म्हणतो ना आपण, शेवटी हा काय आहे की हा भावनिक पण आहे प्रश्न, पण मनाची तयारी म्हणजे म्हणतो ना ते महत्वाचं आहे. ते म्हणून. पण आता काय झालं हल्ली हल्ली जसे पॅलेटिव्ह मध्ये जातात ना लोक, मी त्यांना सांगते तुमची इच्छा असली तर तुम्ही घरी घेऊन जा. अच्छा, तुम्ही वरच्यावर त्यांना भेटायला या. आणि म्हणतो ना लाईफ मध्ये जे रिग्रेट्स असतात ना ते खूप प्रॉमिनंट होतात त्या काळात. अच्छा, आजी आजोबांची म्हणजे काय मला कळलं नाही. मग ते बोलून दाखवतात. हो का? दाखवतात. आपण असं म्हणतात की मरणाच्या जवळ एखादा, मृत्यूच्या जवळ एखादी व्यक्ती गेली की ते खरं बोलतात आणि मनातलं बोलतात. मनातलं बोलतात. हो म्हणजे आणि त्यांना ना आता हे कोणाला फार असं विश्वास बसेल का माहिती नाही, दे गेट कॉलिंग ऍक्च्युली टू से. म्हणजे ते म्हणतात की नाही मी माझ्या आईकडे जाते, माझी आई मला बोलवतीये, माझे वडील मला बोलवत आहेत. हे जे कॉन्व्हर्सेशन शेवटच्या 1-2 दिवसात जे सुरू होतं ते दीज आर द साईन्स की ते म्हणजे ते. आणि नाही पण असं म्हणतात खरोखर की हे जे अगदी जवळचे त्यांचे आत्मे असतात ते खरोखर तिथे येतात आणि त्यांना ते दिसतात. सामान्य माणसं म्हणजे नॉर्मल माणसाला ते नाही दिसणार, पण जी जाणारी व्यक्ती असते तिला ते दिसतात असं म्हणतात. हो म्हणजे जेव्हा ती म्हणली की मी गेले एका आजीला, ते म्हणे नाही काय करते, माझे आई बाबा मला बोलवत आहेत. मी म्हणजे विठ्ठल मॅनेजर आहे, त्याला म्हणजे त्यांच्या मुलीला सांग लगेचच येऊन भेटून जा आजीला, कारण शी शुड मीट आजी ना, असं आहे ते. आणि दुसरं एक आपल्या म्हणजे म्हणतो ना शेवटच्या ह्याच्यात एक श्लोक आहे की मला मरण यातना रहित असावं आणि देवा तुझ्या स्मरणातच म्हणजे तुझ्या सानिध्यातच व्हावं, हे जे आहे तो श्लोक आहे एक. तर आम्हाला काय होतं काही वेळेस आम्ही सफरिंग पण बघतो ना नातेवाईकांचं, आजी आजोबांचं, मग हे किती प्रोलॉंग करायचं असं पण होतं. मग ते म्हणतात मॅडम तुम्ही मिनिमम सपोर्टवर ठेवा त्यांना. आणि वी ऑल्सो ऍक्सेप्ट दॅट की बाबा ह्यांना जेवणखाण फक्त तेवढं त्यांचं चालू ठेवा. शेवटी वेळ परमेश्वराच्या हातात, ते आपल्या हातात नाहीये. पण मग ज्यांना अगदी खूप आता कॅन्सर सारखं असेल, खूप पेन होत असेल, तर त्यांना मग तुम्ही काय म्हणजे पेन किलर्स किंवा पेन मॅनेजमेंट आम्ही त्यांची चांगल्या पद्धतीने करतो. त्यांना सिडेटिव्ह नाही देत म्हणजे, पण पेन मॅनेजमेंट करतो. निदान पेन तरी होऊ नये म्हणजे शेवटी असं आहे ते. ते आम्ही करतो. आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांचे नातेवाईकांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही येऊन भेटून जा. म्हणजे परवा एक असा किस्सा घडला की पॅलेटिव्ह मधले आजोबा आले, किती प्रोलॉंग करायचं, 6 महिने होते, हेड इंजुरी झाली होती, नुसते बघत होते आणि थोडं समजत होतं त्यांना, कोमामध्ये होते, सेमी कोमा, पण थोडं कॉन्शियस होते. पण मग मला त्यांच्या बाबतीत आवडलं, त्यांनी फॅमिलीच्या सगळ्या लोकांना बोलवलं,
त्यांनी फॅमिलीनी त्यांना भेटले, ते भाऊंना म्हणतात तसं, फॅमिलीनी डिसिजन घेतला की आम्हाला ह्यांना पुढची अग्रेसिव्ह काही ट्रीटमेंट करायची नाही, नाहीये. तर तुम्ही ते थोडे थोडे म्हणजे म्हणतो वाईज डिसिजन. सपोर्ट हवाय. अँड आय रिअली लाईक एव्हरीबडी केम, मेट हिम, एव्हरीबडी सॉ हिम, आणि देन दे टूक दॅट. इट टेक्स, आता बरंच खरं सांगू का, विड्रॉल केल्यानंतर पण ते काय टीव्हीचं स्विच नाही की बंद केलं की लगेच ऑफ. त्यांच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की काय आहे, म्हणलं नाही आहे, त्यांचं काही झालं की आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतो. असं सडन होत नाही, पण मग थर्ड डे आय थिंक ही पास्ड अवे. तर असे प्रसंग मधुरभावमध्ये खूप होतात, म्हणजे खरं सांगायचं तर. हो ना, हो ना. म्हणजे तुम्हाला सांगू का मॅडम, आता तुम्ही लक्झुरियस म्हणला तर खरं सांगायचं तर त्या स्टेजला त्यांची लक्झुरी म्हणजे माणसं आजूबाजूला असणं, हो त्यांना कम्फर्ट केअर, हात प्रेमाने धरणं, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवणं, हो. ही सगळ्यात मोठी. तर कारण तुमच्याकडे पैसे खूप असले तरी तुम्हाला मदतीचा जो हात देतो मधुरभाव, तो सगळ्यात मोठा महत्वाचा फार आहे. महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुमचे स्वतःचे मुलं मुली काही कारणास्तव परदेशात, म्हणजे ते काही येत नाही असं नाहीये, पण ते येऊ नाही शकत, कारण असतात अनेक त्याला. अनेक कारणं असतात, तर ते येऊ शकत नाही. अशा याच्यात आज तुम्हाला ते अवेलेबल असणं ही इटसेल्फ इज अ लक्झरी हो आज. प्रश्नच नाही. म्हणजे तुम्हाला, म्हणजे आय डोंट नो, मला असं वाटतं की ते ज्येष्ठ नागरिक पण समजत असतात हे, त्याप्रमाणे ते ऍडजस्ट पण होतात. करतात. न्यू नॉर्मल म्हणतो ना हो आपण, हो हो. की आता घरी राहतो तर इथे राहतोय, ते ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट करतात. आणि आणि- खरं तर असं आहे ना की वृद्ध म्हणजे म्हणतो आपण वृद्ध, हे सिनियर, त्यांच्या पाठीशी एवढा अनुभव असतो, एवढं ज्ञान असतं खरं त्यांनी आयुष्यभर मिळवलेलं. त्याचं जर त्यांनी ते देवाणघेवाण करत राहिले तर खरं म्हणजे एक वृद्ध म्हणून नुसतं न बघता त्यांच्या, जसं तुम्ही इथे म्हणाल की त्यांना तुम्ही एंगेज ठेवता एंगेज किंवा हे, ठेवतो. हो हो, तर बरोबर आहे. हा, ते ठेवणं जास्त महत्वाचं जास्त आहे आहे. ऍक्च्युली. मी नेहमी सांगते, जापनीज एक प्रिन्सिपल आहे इकिगाई म्हणतात, इकिगाई. तुम्हालाही माहिती आहे इकिगाई. हो तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कसं होतं की आपल्याला हा जो एंगेज ठेवणं, म्हणजे म्हणतो ना कृतिशील, हो 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 वृद्ध पर्पज ऑफ लाईफ पाहिजे त्यांना, काहीतरी हो, खरंच आहे. कुठलं तरी व्हॉलेंटिअर वर्क करायला पाहिजे किंवा टीचिंग करायला हो, पाहिजे. हो. तर हे आपल्या देशामध्ये वृद्ध नागरिकांचं ते, एक तर सांगू का, 60च्या वयाचे कोणी स्वतःला वृद्ध समजत नाही. हो. मग सिनियर सिटीजनची आजकाल नाही कल्पना समजत. हो. आता नाही समजत. सिनियर सिटीजनची कल्पना 70-80च्या पुढेच हो, हो, पाहिजे आहे, खरंय, बरोबर आहे. खरंय. तर त्याच्यामध्ये त्यांना एंगेज ठेवायला पाहिजे, हम्म. त्यांनी व्हॉलेंटरी काहीतरी सतत कार्यरत करत राहायला राहायला पाहिजे. पाहिजे. कारण जे कार्यरत राहतील ना ते चांगले हेल्दी राहतील. हम्म. म्हणजे हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी. हेल्दी बॉडी खरंय. आणि पर्पज फॉर लाईफ, अगदी अगदी. हे जरी मिळालं ना वृद्धांना, ते छान आरामात राहतील. हो. पण जर का ह्यातलं काही मिसिंग असलं किंवा एकटेच आहे घरी, लोनलीनेस आहे, फिअरफुल आहे, हो, हो. मग हे लोकांचं डिटरेशन खूप फास्ट होतं. अच्छा. हो. ज्यांना पर्पज पर्पजच नाही काही. मी आज माझ्याशिवाय दुसऱ्याचं काही काम करू शकतो, हम्म. ही जरी संकल्पना त्यांनी मनात ठेवली तरी दे विल बी हॅपी. बरोबर आहे. म्हणजे आजारी माझ्या मैत्रिणीकडे किंवा मित्राकडे मी जाऊन 4 तास बसलो तर हे वर्कच आहे. हो, हो. म्हणजे हे पैशामधनं तुम्हाला त्याच्यातनं मोबदला नाही मिळणार आहे काही, पण हा तुम्ही समाजासाठी किंवा मित्रमैत्रिणीसाठी आज काम हो, करताय हो. ते. प्रश्नच नाही. तर हे थोडंसं त्यांना एक ग्रुप म्हणून म्हणतो ना आपण, हे एंगेजमेंट हो, करणं हो, गरजेचं आहे. हो. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, जेरंटॉलॉजीमध्ये 4 स्टेप आहेत ज्येष्ठांच्या. 60 ते 70चा काळ जो आहे तो सेलिब्रेशनचा काळ आहे, हा. की रिटायर झालो, चला फिरायला, हे बघा ते बघा, सगळं. परदेशात जा, Correct. सगळं बघा. बरोबर. नातेवाईक कौतुकाने बोलत होता त्या रिटायरमेंट 4 दिवस हम्म. राहिला या, 10 दिवस राहिला या. सो दॅट सेलिब्रेशन काळ इज ओव्हर. 70 to 80 इज हेल्थ केअरचा काळ, हम्म. की जिथे तुमचे काय काय सुरू होतं, गुडघे दुखी, डोळे, हो. काही ना काही तक्रारी येतात, तब्येतीच्या येतात. तर मग 70 ते 80चा काळ जो आहे तो सगळा हेल्थ केअरचा काळ, की जिथे तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. बरोबर. तुम्ही ह्याच्याकडे जा, या कन्सल्टंटकडे. 80चा जो पुढचा प्रवास आहे तो मात्र ज्येष्ठांचा एकटा प्रवास आहे. हम्म. आणि तो मग तुमच्याकडे जास्त येतात ते 80+ येतात. 80+ येतात. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, हे जे मी व्रत घेतलं आहे मधुरभावच्या हो, निमित्ताने, हो, हो. की सगळ्या आजी आजोबांची काळजी घ्यायची, मग ते कुठल्याही स्टेजमध्ये असू दे. हम्म. तर ते कुठल्या स्टेजमध्ये म्हणजे सगळे अगदी क्रिटिकल. हम्म. म्हणजे काल मला एका महिलांनी फोन केला, ती म्हणे, अहो माझी आई ना तशी हेल्दी आहे पण तिचं खानदानं काय म्हणतो निघालाय, निखाळलंय. निखळलाय. हो. अहो म्हणलं, निखळला कांदा इज नॉट नॉर्मल. एक्झॅक्टली.
मग ते असं एक्सप्लेन करतात आणि जेव्हा येतात तेव्हा खानदाने अजून बऱ्याच गोष्टी बाकी नॉर्मल आहे, निखळलाय खांदा. त्यांचं बाकी सगळं आजी स्वतःच सुद्धा बापरे. करू शकते, पण खांदा निखळ खांदा निखळ ही मेडिकल कंडिशन आहे. हो. सो आय ऑलवेज थिंक की मधुरभाव इज अ मेडिकल असिस्टेड लिव्हिंग वेर वी फोकस ऑन मेडिकल अँड असिस्टेड. ऍट द सेम टाइम आपण त्यांचं लाईव्हलीहूड मधले ज्या गोष्टी छोट्या छोट्या असतात हो, त्याच्यात हो, आनंद हो. मिळतो, त्या सगळ्या गोष्टी ज्येष्ठांसाठी करतो. म्हणजे माझे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या आजीच्या इथे जाऊन बसतात, हो. म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणायचं तर पण म्हणजे स्त्री पुरुष असं तुम्ही वेगळं ठेवलंय? वेगळे वेगळं ठेवलेत. आहेत. म्हणजे हा. तुम्ही बघा, एक वॉर्ड आहे HDUचा, तिथे हा. क्रिटिकल आहे पेशंट, हम्म. तिथे मिक्स्ड आहेत. हा. दुसरा फ्लोर आहे तो पूर्णपणे स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांचा आहे. हो. दे मेक गुड कंपनी फॉर देमसेल्व्स. हा. म्हणजे ही स्वतःला शहाणी समजते, ही खूपच म्हणजे ते अगदी खूप छान भांडतात एकदम. तुम्हाला मी सगळ्यात जास्त माझं एन्जॉय तिकडे करते. 2 आज्या आहेत, त्यांना एकमेकींची भाषा समजत नाही, एक मल्याळी आणि एक महाराष्ट्रीयन आहे. आता महाराष्ट्रीयन ती ऍडव्हान्स पण तुम्ही भेटले त्यांना? तुम्ही भेटलाय हो. त्यांना. हो, ते किती छान गोड गोड दोघी एकमेकींशी बोलत असतात. दोघींना एकमेकींची भाषा समजत नाही. सो सेकंड फ्लोअर तो आहे, थर्ड फ्लोअर मिक्स्ड आहे. दे आर डिग्निफाईड. कोण IAS ऑफिसर आहे, कोण हो. बँक मॅनेजर आहे, चांगले. बरोबर. ते त्यांच्या रूम मध्ये वाचन करतात, पुस्तकं वाचतात, टीव्ही बघतात, हम्म, बांगला हम्म. टीव्ही छान चालू असतं. 4th फ्लोअर अगेन मेल वॉर्ड आणि 5th फ्लोअर अगेन हेल्दी लोकांचा वॉर्ड असं केलंय. ओके. कारण सांभाळायच्या दृष्टीने ते योग्य ते पडतं. हो, ते तुम्हाला आणि- कन्व्हिनियंट होतं मग. आणि मग हेल्दी लोक स्वतः सगळे भेटतात एकत्र. बरोबर. मग डिमेन्शिया वॉर्ड मध्ये आम्ही खूप ऍक्टिव्हिटी घेतो, कारण का त्यांना एंगेज ठेवणं खूप एंगेज ठेवणं गरजेचं आहे. महत्वाचं असतं. मग ते म्हणतात, आता परवाच एक किस्सा होता की त्याच फ्लोअरची एक आजी ICU मध्ये आली. ती मला म्हणते, बुड्ढी दिखी नाही, आ गई क्या वापस हॉस्पिटल से. म्हणलं हा, बुड्ढी आ गई. आणि त्या दोघी खूप भांडतात. मग मी म्हणलं, ह्या आजी ज्या HDU मध्ये, म्हणलं त्या आजींना घेऊन जा, ह्या गप्पा मारले की ती आजी एकदम बरी होईल. असे ते संवाद होतात. बुड्ढी आई गं. दिखी नाही, म्हणलं बुड्ढी अभी ICU में है, आप जाके मिलो उससे. आणि अहो तुम्हाला सांगू, इतके खूप उद्योगी आहेत ते लोक. स्वतःचे स्वतः कुठे वर खाली फ्लोअरवर करत असतात. ह्याच्या रूम मध्ये जा, त्याच्या रूम मध्ये जा, ओके. काय काय त्यांचे उद्योग खूप चालू असतात. ऍक्टिव्ह राहतात ते त्यामुळे. ऍक्टिव्ह राहतात. मजेशीर असतात प्रसंग असे. आपण जे आता लक्झरी होम्स बद्दल तुमच्या बोलतोय, तर ते म्हणजे थोडंसं असं बाहेर काही ह्याची चर्चा होत असेल तर एक दोनदा मला स्वतःला असं बोलताना लोकांकडनं असं एक थोडासा फीडबॅक आला की लक्झरी होम्स आणि वृद्धांकरता काय गरज असते, त्यांना सांभाळणं फक्त गरजेचं असतं, मग हे लक्झरी आणि हे त्यांना कशाला पाहिजे, म्हणजे अशा डेरोगेटरी थोड्याशा टर्म्समध्ये ते बोललं जातं. आणि हे म्हणजे मला असं वाटलं हे योग्य नाही आहे. तुम्ही जसं म्हणाला की त्यांचं काय म्हणजे त्यांचा आदर ठेवून किंवा त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन करून त्यांना सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे. हो, आणि तर हे अशा ज्या टीका जर होत असतील समजा, तर काय तुम्ही कसं बघता याच्याकडे? हा, आता कसं होतं की याच्यात 2 गोष्टी, की मेडिकल असिस्टेड लिव्हिंग ज्यांना केअर लागते त्यांना लक्झरीची गरज नाही. पण देर आर सिनियर्स, दोज हु आर हेल्दी, दे वॉन्ट टू हॅव अ डिग्निफाईड व्हेरी गुड लाईफ. म्हणजे बरोबर. त्यांना पेंटिंग पाहिजे भिंतीवर, टीव्हीचा साईज मोठा पाहिजे. अच्छा. तुम्ही असं एवढूसा छोटा, मी बघते ना काही वृद्धाश्रम एवढूसा टीव्हीचा हो, साईज, हो. बघायलाही त्रास होतो हो. त्यांना. मोठा टीव्हीचा साईज द्या, AC रूम द्या, बसायला छान कॉफी टेबल करा. हो. दे शुड लिव्ह. म्हणजे त्यांनी इतकं स्वतःच्या घरी आयुष्यभर त्यांनी केलेलं कष्ट असतं केलेले सगळं. असतात खरं आहे. आणि त्यांच्याकडे आज पैसे पण आहेत, म्हणजे हा. ते स्वतःचे पैसे They can afford. दे कॅन अफोर्ड. मग व्हाय नॉट. म्हणजे काही अशा वेळेस काय होतं की तुम्ही जे म्हणता डिरोगेटरी बोललं जातं, तर त्यांना असं वाटतं ह्यांना कशाला पाहिजे एवढा खर्च. करेक्ट. पण नाही, त्यांना पाहिजे ना. आज ते त्यांचे स्वतःचे पैसे खर्च करतात. ते तुमचे करतायत का खर्च? नाही. माझ्याकडे आज 95 वर्षाची एक बँक मॅनेजर आजी स्वतःचे चेक आज स्वतः लिहिते आणि माझी मेंबरशिप फी देते. अरे वा. मुलांवर अवलंबून नाही. ते सो महत्त्वाचं आहे. त्यांना जी केअर लागते, त्यांना जर का काही कंडिशनर पाहिजे रूम मध्ये, मायक्रोवेव्ह पाहिजे, फ्रीज पाहिजे, तर आम्ही सगळ्या पुरवतो गोष्टी. प्रोव्हाइड करता. कारण ती त्यांची जरूर आहे आज ना. अगदी अगदी. कारण आपण त्यांना म्हणायचं की नको नको तुम्हाला कशाला पाहिजे मायक्रोवेव्ह, तर असं नाही ना. त्यांना चहा गरम करायला पाहिजे, त्यांना छोटंसं, कित्येक वृद्धांनी तर सांगितलं तर आम्हाला पॅन्ट्री पण करून द्या. पण ते मेडिकल आम्ही करतो. म्हणजे बार्बेक्यू एकदा हर्षदनी सगळ्यांसाठी केलं. अच्छा. ते माझे काही आजी आजोबा त्यातले एकदम, ते म्हणे हो हे नुसतं ड्राय बार्बेक्यू काय देतात. आवडली संस्था, बाकी व्यवस्था काही होऊ शकत नाही.
तर इतकं त्यांचं चालतं. ह्याच्यात मजा, हे मजा. खूप कोरडं वाटतंय म्हणलं ही संस्था त्याच्याबरोबर आहे, काहीतरी पाहिजे. त्याच्याबरोबर काहीतरी त्यांना पाहिजे होतं. आणि ते अगदी सांगतात म्हणजे एखादं लहान मूल कसं लाडानी किंवा हम्म. हक्कानी सांगतं. हम्म. सो मला ह्याच्यात खूप आनंद होतो की आज ते त्यांचं घर समजून सांगतायत. हो ना, हो ना. म्हणजे ते अगदी बिना झिजक 24 तासातले कधी मला फोन करू शकतात आणि म्हणतात, मॅडम जरा इकडे या बरं, तुम्ही तुमच्याशी बोलायचंय. आणि मग बोलायचं काय असतं आणि किती छोटूसच काम असतं पण त्यांना बोलायचं बोलायचं मात्र नक्की असतं. मग मी जाते, विचारते काय नाही हो, ते ड्रायर, कपडे मशीन, इस्त्रीचे हो. कपडे, लॉन्ड्री सगळं त्यांना पाहिजे असतं आणि मी Wow. प्रोव्हाइड दॅट. हा. म्हणजे बेसिकली हो ना. तुम्हाला सांगू का, खाणं पिणं जेवण खाणं हे सगळ्या ठिकाणी मिळेल. म्हणजे हम्म, हम्म. तर आज पुण्यासारख्या ठिकाणी हो. किती जवळजवळ 200 वृद्धाश्रम आहेत. बरं. किती आहेत? बरोबर 200. 200 हो, वृद्धाश्रम म्हणजे आहेत. सगळ्या कॅटेगरीचे आहेत मॅडम. हो, म्हणजे हो. अगदी कोणीतरी 5,000 मध्ये संभाळते किंवा 15,000 मध्ये संभाळते, कोणीतरी ₹1,00,000 पण घेते त्यांच्याकडे. आपल्याकडे एक साधारण म्हणजे इफ यू डोंट माइंड काय असते रेंज याची? आपल्याकडे साधारणपणे 40,000 रुपयापासून ते 60,000 रुपयापर्यंत ती रेंज आहे. अच्छा, ट्विन शेअरिंग ठीक आणि आहे ना. इंडिव्हिज्युअल रूम म्हणजे हा. तेवढे. कारण तेवढी काळजी घेतली जाते. घेतली जाते. आता हो तुम्ही ना. कॉस्टचा विषय काढला म्हणजे ही कंपॅरिझन नाहीये, पण हम्म. मी तुम्हाला सांगते हो, की ब्युरोचे जे लोक ठेवतात घरी, म्हणजे हे लोकांना काही वेळेस समजत नाही. हो. हा मुद्दा मी का म्हणतेय की माझ्या आईला घरीच मला सर्व्हिस द्यायची आहे. हम्म, मी परदेशातच राहते, हम्म, पण तुम्ही ते पॅलेटिव्ह केअरचं पेशंट ज्यांची डायबिटीस शुगर फ्लक्च्युएशन आहे हम्म. अशा पेशंटला ब्युरोची 2 माणसं ठेवता, एक संध्याकाळचा एक सकाळचा, एक स्वयंपाकाची मावशी. त्याचं जर का तुम्ही कॉस्टिंग काढलं तर यू आर स्पेंडिंग ऑलमोस्ट लाईक 50,000-60,000 टू 1,00,000 रुपीज. हो, हो. कारण त्यांचे चार्जेस 25,000 30,000 असे आहेत हो. ब्युरोच्या एका बाईचे. बरोबर, बरोबर. हो. आता तुम्ही ती 40,000 मध्ये इथे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिस सगळंच मिळते. मिळतं इथे. तुम्हाला केअरटेकर मिळतोय, नर्सिंग स्टाफ, पण आजूबाजूला लोक आहेत ना. लक्ष उद्या ठेवायला. आजी पडली हो, हो. पटकन हॉस्पिटलमध्ये नेला कोणीतरी आहे ना, ती ब्युरोची कुठे घेऊन जाणार, ती तुम्हालाच अगदी फोन बरोबर. करणार, शेजारच्यांना फोन करणार. तो हा जो हट्ट आहे आत्ताच्या सिनियर सिटीजन मध्ये हम्म, हम्म, की नाही मला घर नाही सोडायचं, घरीच हम्म, राहायचंय. हम्म. पण घरी राहण्यामध्ये तुमचं तुम्ही सीसीटीव्ही लावलाय हो. आईकडे काळजी द्यायला, पण पडले आजोबाच किंवा आई पडली तर तिथे काय तुम्हाला करणार? कोणी मदतीचे बघितलंय हात पण पाहिजे पुढे ना. काय? बघितलं तर पुढे काय, पुढे काय? फोन करू नाही शकत हो काही वेळेस. हो, हो. म्हणजे घेणार काय- कोण? मुंबईचे मध्ये एक आले होते, किस्सा अगदी सांगू नये, डिमेन्शिया होता त्यांना. मुलीला लक्षात येत होते की ते नाही म्हणतात पण यायला पाहिजे. ते आले, त्यांच्या पायाला जखम होती. अरे म्हटलं ही जखम कसली आहे. त्यांना होर्डिंगची सवय होती, त्यांनी ते आई गं. तुम्हाला लक्षात आलं काय असेल घराची परिस्थिती. बापरे. होर्डिंगच्या सवयीमध्ये त्यांच्या पायाला उंदीर चावला होता. आई गं. हो. आणि त्यांना ती जखम झालेली लक्षात आली नाही. पण घरी राहायचे, मावशी येऊन काम करते. त्या मावशीचं काही एवढं लक्ष गेलं काय, बापरे. त्यांनी हाताला लावलं. मग मुलींनी फोन केला तिकडनं, त्यांनी नेक्स्ट फ्लाईटनी ती आली एवढी इमर्जन्सी बघून. आणि माझ्याकडे आली तर आजोबा एकदम छान दिसत होते, पण ती मला लगेच लक्षात आलं, अगं म्हणजे डिमेन्शिया आहे फुल. हम्म. तेवढे अंजली ते तुम्ही ओळखलं. म्हटलं हो, पायाला जखम झालेली समजलीच समजली नाही. हा लुई बॉडी डिमेन्शिया आहे त्यांना. म्हटलं बापरे. त्यांना लक्षातच नाही आलं. होर्डिंग म्हणजे मला माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांकरता फक्त की ज्यांना एक ती मेंटल कंडिशन आहे की प्रत्येक बारीक अगदी टाचणी सुद्धा जपून ठेवायची, ठेवायची, काही हो. टाकायचं नाही. मग त्याच्यामध्ये अक्षरशः घराचा ते कचरा करतात नाही का, पण ते टाकत नाहीत काही. आणि म्हणजे त्यातनं घरातनं चालायला सुद्धा कधी कधी जागा होत नसते. नाही असं होऊन जातं बरं का काही हो, लोकांचं. हो. म्हणजे मधुरभामध्ये पण काही 1-2 जणांना आहे सवय, हम्म. पण आम्ही त्यांचं बाय फोर्टनाइटली क्लीन करत अच्छा, त्यांच्या रूम मध्ये जातो, अशा क्लिनिंग रुसून करून बसतात. घ्यायचं. करूनच घेतो, अशा हो. रुसून बसतात माझ्यावरती. बापरे. बरं मी गेल्यावरती ते स्टाफला झुडकवून लावतात, नाही नाही राहू दे, हो. लागते. बापरे. एका सिनियर सिटीजनच्या रूम मधनं आम्ही 24 बेडशीट्स काढल्या, 25 चमचे काढले आणि कॅरी बॅग तुम्हाला सांगते साठवून. मी म्हणलं नाही ताई, बापरे. मला हे स्वच्छच करायचे. नाही मला पाहिजे. पाहिजे. म्हणलं, हा, मी देईन. पाहिजे हे असतं. पाहिजे. अहो ते प्लास्टिकचे डबे किती साठवून ठेवतात. ज्येष्ठ झाकणं, नागरिक एवढी झाकणं साठवून ठेवायची. म्हणजे बापरे. ते मी एवढं पॉश केलंय तर तुम्ही असं खराब नका करू. आणि ते स्वेटर काढायचं नसतं, काही जणांचं असं पण असतं. हो का. अहो आंघोळ करत नाही, स्वेटर आजी काढून देत नाही धुवायला, स्वेटरच घालून बसायचं असतं. मग तो अगदी मागे लागून काढून द्यावा आई लागतो. गं. धुवून आणून त्यांना तोच स्वेटर ओलाच घालतात. ओलाच घाल. ओले कपडे धुवून स्वतः कपाटात ठेवतात. मग रूम मध्ये आम्ही म्हणतो नाही पडदे. मग काय होतं काही वेळेस पडदे उघडू देत नाही, मग वास येतो एक वास येतो. प्रकारचा. हो. ते स्वच्छच करावं लागतं. मग त्यांना खूप एंगेज करावं लागतं.
उठून किचनमध्ये जातात रात्री अपरात्री. म्हणजे म्हणतो ना डिमेन्शियाला सळकाळचं हे नाही. नसतं. हो, हो. मग टेरेसवर जाऊन मला चहा पाहिजे, अरे, मला पोळी करून दे, ऐ, मला दूध पाहिजे, कधी पण डिमांड करतात असं. ते बापरे. गोळ्या औषधं चालू असतात. हम्म. पण हा आहे होर्डिंग इज व्हेरी कॉमन इन हम्म. सिनियर्स. बापरे. दे डोंट वॉन्ट टू गिव्ह इट अवे. बापरे, तुम्ही एक एक जे अनुभव सांगताय ते काही काही माझ्याच अंगावर काटा आला ऐकून. आणि तुम्ही हे सगळं, तुम्ही आणि तुमची टीम ऑफकोर्स सगळं कशा पद्धतीने सगळे मॅनेज करत असाल. हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मी माझ्या टीमचं अगदी नाव घेते मॅडम. माझा मुलगा हर्षद, हो, अनुजा देवधर, संगीता बरोबर. बाणेरला असते, विठ्ठल करंगळे आणि पूनम बाथे. हा, आणि आमची सेकंड फळी पण अवी, राज ही नर्सिंग टीम पण छान तयार वा. होतीये. आमचे डॉक्टर श्रद्धा आणि डॉक्टर रोहित हे पण छान अच्छा. काळजी घेतात. ग्रेट. मग इट्स अ टीम वर्क. टीम वर्क, शेवटी टीम वर्क आहेच ना, त्याला काय करणार. Yes. त्याच्याशिवाय आणि केअर गिव्हर्स मेन Care. म्हणजे हो, प्रश्नच त्याशिवाय नाही, शक्यच प्रश्नच नाही. नाही. तेच म्हणलं तुम्ही आणि एका वेळेला 4 तुम्ही युनिट सांभाळताय आणि सगळं त्यांचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंत आणि सगळं पूर्ण खूप कारण ह्याच्यात समाजोपयोगी खरं आहे हे. हो, ही ह्याच्यात गोष्ट. एक महत्वाचा मुद्दा असा होतो मॅडम की हे काम जरी असलं ना तरी आम्ही हा व्यवसाय म्हणून नाही बघत, व्यावसायिक दृष्टीने हा, नाही ते बघत. महत्वाचं आहे. ते ह्याच्यात महत्वाचं आम्हाला तो सामाजिक अँगल म्हणजे हम्म. आमचा केअरटेकर पण तेवढाच आनंदी राहिला हम्म. पाहिजे, त्याची पण प्रोग्रेस तेवढीच झाली पाहिजे, त्याला हो ट्रेनिंग ना. दिलं गेलं पाहिजे, खरंय. माझ्या नर्सिंग स्टाफला ट्रेनिंग मिळालं पाहिजे. हम्म. हे सो इट इज इव्हॉल्विंग ॲज अ इन्स्टिट्यूशन. म्हणजे खरंय, खरंय. म्हणजे मी जरी या संस्थेत छोट्या एका वृद्धापासून आज 100 वृद्ध राहतायत, हो, पण माझी टीम पण त्याच्या पद्धतीने ग्रो करते ना. आज ते इंडिपेंडेंट इन्चार्ज आहेत सगळ्या ठिकाणी, प्रश्नच नाही. त्यांची ग्रोथ इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. येस. तर मी म्हणते सामाजिक सोशल एंटरप्राइज म्हणते मी हो, नेहमी. हो, हो. की हे म्हणजे इट्स नॉट अ बिझनेस बट इट्स अ सोशल एंटरप्राइज हम्म. वेर एव्हरीबडी इज गेटिंग बेनिफिटेड. आणि वृद्धांची सेवा करणं हो, ही सगळ्यात मोठी सेवा. सगळ्यात मोठी सेवा आहे. त्यांचे आशीर्वाद जे आहे ते कोणी हिरवून घेऊ शकत अगदी नाही. खरंय. सो ठीक आहे, म्हणजे आपण हे तुम्ही आता करताय वगैरे सगळं ठीक आहे, पण म्हणजे वृद्ध जेव्हा येतात तेव्हा ते काही कारणांनी येत असतात. पण म्हणजे जरी तुमची संस्था हे सांभाळणारी असली तरी वृद्ध येऊ नयेत असं तुम्हाला म्हणजे नक्कीच वाटत वाटतं, असेल. हो. कारण नाही म्हणलं तरी घरापासून दूर येतात किंवा काय. तर अशा वेळेला काय म्हणजे घरातल्या लोकांची काय कर्तव्य असतील आणि त्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला. मधुरभाव ही जी संस्था आहे, जे वृद्ध बरे होऊन घरी जातात तर हम्म. आम्ही त्याचा प्रयत्न जरूर करतो हम्म. की ह्यांना डिमेन्शिया आता थोडा मॉडरेट लेवलचं आता हे घरी राहू शकतात, ह्या गोष्टी यांच्यासाठी करत आहे, घरी राहू म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही ते त्रास नाही देणार. म्हणजे तुम्हाला ते हो, त्याचं म्हणजे म्हणतो ना की काउन्सिलिंग पण लागतं त्यांना काउन्सिलिंग. की कसं सांभाळायचं आहे. तर आमचा एफर्ट असाच असतो की वृद्धांना बरं होऊन घरी पाठवायचं, म्हणजे नवीन दुसऱ्या वृद्धांना आपल्याला बरोबर. घेता आणि येईल. तुमच्याकडे वेटिंग पण हो, आहे. वेटिंग पण आहे हो ना. आमच्याकडे. तर असं नाहीये की सगळ्यांनी आपल्याचकडे येऊन राहावं. बरोबर आहे. सो हा जो म्हणजे आमच्याकडचे काही जे वृद्ध घरी गेलेले आहेत ते फॉलोअप आम्ही घेत असतो, आम्ही बघत असतो हा. ते काय. आणि डूज अँड डोंट्स तुम्ही सांगत do's and असाल ना don'ts घरच्या आहेत, लोकांना, काय बरोबर करा आहे, काय हा. करू नका किंवा बरोबर आहे. असं. आता वृद्ध घरातनच येऊ नये आपल्याकडे हम्म. याच्यासाठी काय असतं की सामाजिक म्हणजे रचना आपल्या समाजाची, हो, की आपल्या समाजामध्ये आपण एकत्रित कुटुंब पद्धती सोडून जी विभक्त कुटुंब हो, पद्धती घेतली त्याला हे वृद्धाश्रमाची वाढ होणं हे खूप खरंय. कारणीभूत ठरले. खरं सांगायचं न्यूक्लिअर तर. फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे जेव्हा बायको पण हो ऑफिसमध्ये ना. जाते, तिच्या डेडलाईन्स असतात, नवरा दिवसभर नसतो, मुलांच्या शाळा असतात, अशा याच्यात अपरिहार्यता आहे ना, पण काय करणार एक्झॅक्टली त्याला? अपरिहार्यता आहे. हम्म. म्हणजे परावलंबित वृद्धत्वांची काळजी घेणं त्यांना मनात जरी असलं तरी प्रॅक्टिकली शक्य होत शक्य होत नाही. नाही. खरंय. कोणाची तरी तरुण मुलगी म्हणजे घरात तरुण मुलगी आहे 11वी-12वीची, सासूबाईनं सांभाळायला एक केअरटेकर ठेवला का सासऱ्यानं सांभाळायला केअरटेकर ठेवला, तर त्याची भीती वाटते भीती त्यांना आज. वाटते. खरंच आहे. आणि हे खरंच आहे म्हणजे विच इज आणि व्हेरी घडलेलं आहे. घडलेले घडलेलं आहे. किस्से किती. तर त्यांना भीती वाटते, ते म्हणते आता मी कसं ठेवू नाही, अगदी केअरटेकरला, बरोबर नाही आहे. ठेवू शकत. मग थोडे दिवस का होईना तुमच्याकडे ठेवतात. म्हणजे अगदी रडत रडत सोडून जाणारे पण किती मी पाल्य बघितले. ऐक गं. म्हणजे त्याने मनापासून ठेवत नसतात. मग काल नाईलाज माझी असतो. कॉलेजमधली मैत्रीण आणि तिचा मुलगा म्हणजे आजीसाठी रडत गेला. मी म्हणलं पॅलेटिव्ह मध्ये आजीला ऑक्सिजन लागतंय, कॅथेटरायझेशन आहे, नाकाच्या नळीतनं फूड द्यायचं आहे, हे तुला घरी जमणार नाही बाळा म्हटलं, म्हणून तू ठेव. म्हणजे ही माझी मैत्रीण आहे, मी त्यातनंही ह्यांना बरं करून थोड्या जरी बऱ्या झाल्या तर तू घरी घेऊन जा ना, आनंदाने घेऊन जा. कारण हा आमचा हेतू नाहीच आहे की सगळ्यांनी माझ्याकडेच राहावं कायमस्वरूपी.
घरातच राहावं. हो. आणि घरात पण मग ती जबाबदारी समजून फॅमिली मेंबर्सनी पण थोडं, भाऊ बहीण. आत्ता लेटेस्ट किस्सा सांगते अगदी, की एक आजोबा इतके दिवस परदेशात राहत होते मुलाबरोबर. हार्टचा प्रॉब्लेम मला, थोडा डिमेन्शिया पण आहे. ते पुण्यात आले. त्यांचे मुली पुण्यात आहेत आणि त्यांचा मुलगा खूपच इमोशनली, मुलगा आणि सून दोघं मला माहितीतले. हम्म, ते म्हणे बाबांचं काय आहे? म्हटलं अरे तू पॅलेटिव्हमध्ये ठेव थोडे दिवस, हम्म. बरे झाले की घेऊन जा. पण तो मधुरभाऊच्या दारापाशी येऊन तो म्हणला नाही, माझी मनच मानत नाही. ओ. माझ्याकडे ते जवळजवळ आठवडाभर 4 वेळा आले. हम्म, म्हणलं मी माझ्याकडनं पूर्ण काउन्सिलिंग केले, तू घरी माणूस ठेव. मग हम्म. त्यांना परत जायचे परदेशात, त्यांच्या बायकोलाही परत जायचे, मुलांची तिकडे शिक्षण चालू आहेत. हो. पण मन त्याचं, ते म्हणतात नाही, माझ्या बहिणी म्हणतायत की तू दादा नोकरी सोडूनच ये इथे. बापरे. मग किती काय गंभीर प्रश्न आहे, काय हो, करणार? काय करणार? अरे म्हणलं सुदैवानी माझ्या वडिलांच्या काळात काही नव्हतं. आज तर मधुरभाव आहे की तू तिथे निर्धास्तपणे ठेवून जाऊ शकतो, हम्म. तू व्हिडिओ कॉल करू शकतो, तू परत भेटायला येऊ शकतो. बरोबर आहे. हो ना. पण त्यांनी नाही ऐकलं. त्यांच्या बायकोचा काल मला अगदी रडलेला फोन आला. हो तर. मॅडम मी काय करू? म्हणलं मी काय करू सांग. हो ना, हो ना. मी तर तुला ऑप्शन्स दिला आहे, तर तुम्ही तो घेत नाही. म्हणजे पहिलं जे निर्णय जो आहे ना ज्येष्ठांना ठेवायचा, हम्म, हम्म. तो त्यांच्या घरच्यांनी आणि फॅमिली मेंबरनी खरं, घ्यावा. खरं. आम्ही कधी कोणाला काउन्सिलिंग करून या असं कधी करत नाही. हम्म. तो एकदा तुमचा निर्णय झालाय की ठेवायचे ना, हम्म, मग त्याच्या पुढची त्यांची काळजी माझी टीम पूर्णपणे हम्म, घेईल. हम्म. बरोबर. पण तुम्ही घर आहे तरी या, असं वी डोंट डू दॅट मॅडम. आणि ते करू पण नाही, करू खरं पण नाही, ते सांगायचं. तर आहेच. घरी एखादा वृद्ध राहत नाही. कित्येक ठिकाणी मी असेसमेंटला गेले ना, त्यांची इच्छा नसते, मग मी फॅमिली मेंबरना कळवते की इज नॉट विलिंग. हम्म. म्हणजे एक मनाविरुद्ध ठेवलं की मनाविरुद्ध ठेवण्यात काय. असं. परवाचा एक किस्सा सांगते. 95 वर्षाची आजी, डिमेन्शियाची, डॉक्टरेट, बरं. डॉक्टर झालेली. त्यांची सुनेनी फॉरेनहून फोन केला मला, US मधनं, तुम्ही जाता का जरा, माझ्या दिरेला आणि जावेला फारच त्रास पडतोय. हम्म. मी जाते. मी बोलायला लागले आजींशी, तर ती सुनेलाच म्हणते मधनच, तुम्ही हा उगाच बोलवलं या बाईंना, मी काही जाणार नाही. आवडला आजी, मी बापरे. तुमच्याशी गप्पा मारायला दिस इज शिअर वेस्ट ऑफ टाइम. मी ते वाक्य ऐकलं. मी असेसमेंट करून दिली त्यांना. कॉग्निशन त्यांचं माइंड हम्म, डिक्लाईन कडे आहेच आहे. मी असेसमेंट करून दिली. माझा निर्णय दिला की यांना नका शिफ्ट करू, अच्छा. कारण ते हो. हॅपी नाही राहणार. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्यांची इच्छाच नाही इच्छा नसेल आणि तर ते तसं. त्रास खूप अगदी देतात, बरोबर आहे. प्रचंड त्रास देत आहेत. सुनेला म्हणतात 11 वाजता डबा आणून दे, 1 वाजता दुसरं काहीतरी खायला हम्म. आणून दे, 4 वाजता परत ते चहा करून द्यायला. मी माणूस आहे ठेवलेला, पण त्रास हा, द्यायचा. त्रास द्यायचा. बापरे. ऐकावं ते सगळं नवलच आहे आणि अनुभव एक एक सॉलिड आहेत तुमचे. पण खूप छान वाटलं. आणि एवढे तुम्ही म्हणजे खरं तर काय म्हणतात, इन्साइट्स वेगवेगळ्या खूप दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा येतं, पॉडकास्ट नक्की. नक्की आवडलेला असेल. मॅडमच्या मधुरभावचे सगळे ॲड्रेसेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल त्यांना, तरी कॉमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. आपण त्यांच्याकडनं ती माहिती घेऊया. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमधून सांगा. आणि आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. रसिका मोहिनी यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.